ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। प्रभो, ज्यांच्या समर्थ आणि पराक्रमी करानी आपल्या भारतवर्षाला, आपल्या राष्ट्राला अनंत वेळा सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या राष्ट्रभक्तीला आपल्या विशुद्ध हृदयामध्ये धारण करण्यासाठी या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, सावरकर भक्त, आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि सावरकरांच्या प्रेरणेतून नवराष्ट्राचं स्वप्न आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये जागवणारे महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि काही मोजकी वानरसेना, राष्ट्रभक्तीचं लोण सर्वत्र पसरवणं हे स्वदेशामध्ये एका दृष्टीने फार सोपं असतं, पण परदेशामध्ये जावा आणि सर्वथा परिस्थिती प्रतिकूल असताना तिथे येणाऱ्या आपल्या स्वबांधवांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं, रामराज्याचं बीज रोवणं हे कार्य महाकठीण असतं. पण जे कार्य अवघड असतं ते जो मनुष्य करून दाखवतो त्यालाच पुरुष म्हणतात, आणि तो जो करून दाखवतो त्याला पुरुषार्थ म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं काही अलौकिक करून दाखवलं. अनुकूल परिस्थिती आहे आणि मग काही केलं तर त्यात काहीच विशेष नाहीये, पण सगळीच धारा प्रतिकूल आहे, सगळाच प्रवाह प्रतिकूल आहे, अनुकूल काही नाहीच आहे. आणि अशा वेळेला आपलं सर्वस्व पणाला लावणं आणि आपल्या राष्ट्राला आत्मोन्नत करणं, आपल्या राष्ट्राचा गौरव जगामध्ये जागवणं, या पुरुषार्थाला तोड नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेच करून दाखवलेलं आहे. जणू काही टिळकांचाच काहीसा वारसा स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे चालवत होते. लोकमान्यांच्या प्रेरणेने अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. राष्ट्रभक्तीची ज्वाला लोकमान्यांच्या प्रेरणेने सावरकरांच्या मनामध्ये आणखीन जागली. ज्या चाफेकर बंधूंचा वारसा त्यांनी स्वीकारला, ज्या चाफेकर बंधूंची प्रेरणा त्यांनी घेतली, त्या चाफेकरांना स्वातंत्र्याचा महामंत्र जर कोणी दिलेला होता तर तो लोकमान्य टिळकांनीच दिलेला होता. आणि म्हणून लोकमान्य टिळकांचं लोकोत्तर कार्यच एका दृष्टीनं सावरकर अधिक व्यापक करत होते, अधिक सक्षम करत होते, अधिक सशक्त करत होते. केवळ आपल्या राष्ट्रामध्ये न करता परराष्ट्रामध्ये जाऊन करत होते. त्यांचा पुरुषार्थ सर्वांगाने फुलत होता. काल आपण पाहिलं की जे जे भारतीय तरुण लंडनला जाऊन बॅरिस्टरची पदवी मिळवावी असा मनामध्ये ध्यास घेत होते, त्यांच्या डोळ्यासमोर अशा स्वरूपाची स्वप्न जागत होती, त्यावेळेला आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं, आपलं राष्ट्र जगामध्ये गौरवशाली व्हावं, असा एक उदात्त विचार सावरकरांच्या मनामध्ये होता. आपल्याला माहिती आहे की लोकमान्यांना शिक्षा झाली आणि मंडालेला त्यांची रवानगी करण्यात आली. त्यावेळेला लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेनं आणि अन्य काही देशभक्तांच्या प्रेरणेनं एक सभा झालेली होती आणि ब्रिटिश सरकारचा त्याच्यामध्ये धिक्कार करण्यात आलेला होता. ही सभा घ्यायचं ज्या वेळेला निश्चित झालं त्यावेळेला त्याला अध्यक्ष कोणाला करावं असा प्रश्न निर्माण झाला आणि पहिलं निमंत्रण देण्यात आलेलं होतं ते गोपालकृष्ण गोखलेंना. गोपालकृष्ण गोखलेनं विनंती केली की या सभेचं अध्यक्षपद आपण स्वीकारा, पण गोपालकृष्ण गोखलेंनी त्याला पूर्णतः नकार दिला आणि सांगितलं मी अध्यक्ष म्हणून येणार नाही. बरं तुम्ही काहीतरी शुभ कळवा, निदान आपला संदेश तरी पाठवा. तो संदेशही त्यांनी पाठवला नाही.
गांधी कोणत्या मुशीतून घडले असतील याचा अंदाज आता आपल्याला यायला हरकत नाही. संपूर्ण राष्ट्रांनी आणि परदेशामधल्या स्वातंत्र्यप्रेमींनी लोकमान्यांना मंडालेला पाठवलं, याचा धिक्कार केला, पण त्याचा धिक्कार गोपालकृष्ण गोखलेंना करावासा वाटला नाही. व्यक्तिगत स्तरावर ते अनंत सद्गुण धारण करणारे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं गोखलेने. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे भाऊ अत्यंत सामान्य बुद्धिमत्तेचे आणि गोपालकृष्ण गोखले मात्र असामान्य बुद्धिमत्तेचे निपजले. या आपल्या धाकट्या दिव्याचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून गोपालकृष्ण गोखलेंच्या थोरल्या बहिणींनी फार मोठा त्याग केलेला होता. त्या कालखंडामध्ये बहुतेक कुटुंब दरिद्रीच असत आणि मोठं शिक्षण घ्यायचं झालं तर पैसा कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण होतात. त्यावेळेला गोखलेंच्या थोरल्या बहिणींनी आपले सगळे दागिने गहाण टाकलेले होते आणि आपल्या अत्यंत बुद्धिवान धाकट्या दिराला त्यांनी शिक्षण दिले. ज्या वेळेला गोखलेंचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांना पगार मिळाला त्यावेळेस पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर आपल्या वहिनीचे दागिने जे गहाण टाकलेले होते ते सोडवून आणले, वहिनीच्या हातात घातले आणि एकांतात जाऊन गोखले ढसढसा रडलेले होते की ही माझी माऊली नसती तर मला शिकायला मिळालं नसतं. इतका पराकोटीचा आदरभाव आपल्या वहिनीबद्दल गोपालकृष्ण गोखलेंच्या मनामध्ये होता. पण राष्ट्राबद्दल बोलायला लागले की सगळा नेमस्त भाव. हे ब्रिटिश सरकार म्हणजे आपलं मायबाप, हे आले म्हणून आपलं कल्याण झालं, हे आले नसते तर आपलं काय झालं असतं, ही भावना अनेकांच्या मनामध्ये जागलेली होती. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांना निमंत्रण दिलं आणि सांगण्यात आलं की पहा आम्ही लोकमान्यांना मंडालेला पाठवले म्हणून धिक्कार करतो आहोत ब्रिटिश सरकारचा, आपण अध्यक्षपद स्वीकारावं, त्यावेळेला नामदार गोखलेंनी पुढे ते झाले, त्यांनी पूर्ण नकार दिला आणि सांगितलं की मी या सभेला येणार नाही. शुभ संदेश सुद्धा दिलेला नव्हता. सावरकरांना खरंच वाईट वाटलं की एवढा मोठा मनुष्य, एवढं मोठं व्यक्तिमत्व, इतके बुद्धिवान, इतके शिकलेले, पण स्वातंत्र्याचं प्रेम, स्वराज्याचं प्रेम याच्या चित्तात नसावं आणि गोखलेंसारखे इतके विद्वान पंडित हे शेवटी पढत पंडितच असावेत आणि ब्रिटिश निष्ठ असावेत, अर्थात राष्ट्रद्रोही असावेत, याच्याबद्दल अत्यंत वाईट वाटलेलं होतं त्यांना. भारतामधून आलेली काही अशी लोकोत्तर माणसं होती, त्यांच्यावर हल्ला करावा आणि त्यांना मारावं अशी प्रेरणा काही तरुणांच्या मनामध्ये जागलेली होती. त्यावेळेला सावरकरांनी त्यांचा धिक्कार केलेला होता आणि सांगितलं तर कितीही झालं तरी आपली भावंड आहे, भारतीय आहेत, हिंदू आहेत आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यांना कधीही धक्का लावू नका. स्वातंत्र्यवीरांचं मन असे अत्यंत विशाल होतं. एवढी अलौकिक कामगिरी करून सुद्धा शेवटी विजनवास वाट्याला आला आणि ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सावरकर उचंबळून गेले तर शेवटी धाक घातलेलंच आहे त्या सागराला आणि सांगितलं की अगस्तीचा वारसा सांगणारे आहोत, एका आचमनामध्ये तुला गिळून टाकले, लक्षात ठेव. कितीही फेन मिसे मला भय घालायचा प्रयत्न केलास तरी भिणार नाही. पण जीव मात्र कळवळून गेला होता आणि आपल्या सगळ्या बांधवांनी कितीतरी सोसलेला आहे, त्यांना ते पुन्हा सोसायला लागू नये म्हणून ब्रायटन सोडून इंग्लंडला पुन्हा हे परत आले, लंडनला परत आले. आणि आपण काल पाहिलं 13 मार्च 1910 स्वातंत्र्यवीरांना पकडण्यात आलं आणि त्यांना भारतामध्ये पाठवण्यात आलं. मार्सेलिसला त्रिखंडात गाजलेली उडी त्यांनी मारली. अय्यरला सांगितलेलं होतं की दैव अनुकूल असेल तर नक्कीच मार्सेलिसला आपली भेट होईल. काय झालं कोणास ठाऊक, मादाम कामा आणि अय्यरची गाडी उशिरा पोचली आणि त्या फ्रेंच रक्षकानं आरक्षीनं पैसे घेऊन लाच खाऊन सावरकरांना पुन्हा एकदा ब्रिटिश आरक्षणच्या स्वाधीन करून टाकलं. आता मात्र सावरकरांच्यावर त्या आग नावेमध्ये, त्या जलयानामध्ये, बोटीमध्ये प्रचंड पहारा ठेवण्यात आला. खडगा असलेले सैनिक भोवती उभे असतात, बंदुका घेतलेले सैनिक भोवती उभे असतात आणि मार्सेलिसहून बोट निघाली, नादुरुस्त झालेली होती, ती दुरुस्त करण्यात आली आणि प्रवास करत करत ही आगनाव आली एडनला पोचली. त्यावेळेला अर्थातच सावरकरांना वासुदेव बळवंत फडक्यांचं स्मरण नक्की झालं असणार. तिथेच त्यांनी देह आपला तुरुंगामध्ये पिचवलेला होता, पण त्यापूर्वी स्वातंत्र्याचा अलौकिक यज्ञ पेटवलेला होता आणि स्वातंत्र्यासाठी आपलं तळपतं खडग आणि त्या खडगाचं सामर्थ्य त्यांनी ब्रिटिशांना दाखवलेलं होतं. एडनला आता नाव बदलली, साष्टी नावाच्या आग नावेमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलं. ही साष्टी नावाची नाव आग नाव निघाली आणि सावरकरांना अक्षरशः पिंजऱ्यामध्ये कोंडण्यात आलं. 4 बाय 4ची खोली केवढी असेल आपण मनाची कल्पना करा. 4 फूट रुंद, 4 फूट लांब अशी आणि त्याच्यामध्ये एखाद्या प्राण्याला जसं जनावराला ठेवण्यात यावं तसं सावरकरांना कोंडण्यात आलं. भोवती हातामध्ये खडग घेतलेले, संगिनी घेतलेले रक्षक उभे होतेच
आणि सावरकरांच्या मनामध्ये एकदम क्षणभर विचार आला की जाऊ दे, आता आत्मार्पणच करून टाकावं, या हाल अपेक्षा सोसण्यापेक्षा हा देह टाकून द्यावा, असा विचार सावरकरांच्या मनामध्ये आला. पण हा महात्मा अत्यंत विवेकी होता आणि त्याच्यामुळे पुन्हा मनाला खुणवले, बुद्धीला खुणवलेले, नाही तुला असं करून चालणार नाही, तू तुरुंगात पिसशील, झिजशील, पण त्याची प्रेरणा अनंत भारतीय तरुणांना मिळेल आणि त्यातून हा क्रांतीचा यज्ञ विझणार नाही. आणि म्हणून असा विचार मनामध्ये आलेला त्यांनी टाकून दिला बाजूला. आणि मग एडनपासून साष्टी नाव निघाले. 22 जुलै 8 जुलैला त्यांनी मार्सेलिसला उडी मारलेली होती आग नावेतून. 22 जुलैला सावरकरांना घेऊन साष्टी नावाची आग नाव बोट भारताच्या किनाऱ्यावरून धडकले. आता सावरकरांच्यावर खटला चालणार, अभियान चालणार, अभियोग चालणार हे निश्चित होतं. आणि त्यांच्यावर एकूण 3 खटले दाखल करण्यात येणार होते. मुळामध्ये सावरकरांची भूमिका वेगळी होती, अत्यंत स्वच्छ होती. सावरकर म्हणत होते की मी मार्सेलिस या बंदरामध्ये त्या मोरिया आग नावेतून उडी टाकली आणि फ्रान्सच्या किनाऱ्याला लागलो. फ्रान्सच्या किनाऱ्याला लागलो. आता आंतरराष्ट्रीय निर्बंध कसा आहे की ब्रिटिश आरक्षीना फ्रान्सच्या किनाऱ्यावर मला ताब्यात घेता येणार नाही, त्याच्यामुळं हा खटला ब्रिटिशांना माझ्यावर चालवताच येणार नाही. हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आता विषय झालेला आहे. आणि त्यांनी जोपर्यंत आपलं मत व्यक्त केलेलं नाही, त्यांनी निकाल दिलेला नाहीये, तोपर्यंत ब्रिटिश सरकारला माझ्यावर अभियोग चालवताच येणार नाही, असं मत सावरकरांनी व्यक्त केलेलं होतं. सावरकरांच्यावर भारतात खटला चालणार, याला लंडनमध्ये सुद्धा विरोध झालेला होता. काल आपण ज्या हाइंडमन किंवा हिंडमनचा उल्लेख केला, त्यांनी जस्टिस नावाच्या वृत्तपत्रामध्ये लिहिलेलं होतं. आणि त्या वृत्तपत्रात त्यांनी म्हटलेलं होतं की सावरकरांच्यावर हा निखालस अन्याय. सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्याला लागलेले होते आणि त्याच्यामुळे ब्रिटिश आरक्षीने त्यांना पकडून आणणं हेच मुळात अन्यायाचं आहे. बरं, दुसरं असं की त्यांच्यावर लंडनमध्ये खटला न चालवता का आरोपपत्र लंडनमध्ये त्यांच्यावर दाखल केलेलं होतं की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. एवढंच नव्हे, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी गुप्तपणे त्यांनी शस्त्र पाठवली. ही शस्त्र तरुणांनी हातात धारण करावीत, त्यांनी क्रांतिकारक व्हावं म्हणून सावरकरांनी त्यांना चेतना दिली. आणि या सगळ्यांना एकत्र करून काही ब्रिटिश अधिकारी त्यांनी मारले, असे अनंत आरोप जर लंडनमध्ये ठेवण्यात आलेले तर लंडनमध्येच हा अभियोग चालला पाहिजे, त्यांना भारतामध्ये का नेलं असा प्रश्न निर्माण केला. तो प्रश्न निर्माण हिंडमननं केल्याबरोबर सगळ्या लंडनमध्ये खळबळ माजली. कारण हा बोलणारा भारतीय नव्हता, बोलणारा हा एक ब्रिटिश होता. आणि या वेळेला आपण 2 नावं ऐकली असतील, मोर्ले आणि मिंटो, आपल्याला नक्की माहिती आहे. तेव्हा मिंटो हा महाराज्यपाल या नात्यानं भारतामध्ये आलेला होता आणि मोर्ले हा भारत मंत्री होता. आणि आश्चर्य असं घडलं की या मोर्लेनं सुद्धा सावरकरांच्यावर भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये अभियोग चालवावा याच्या विरुद्ध मत दिलं. आणि तो म्हणाला सरासर अन्याय सावरकरांच्यावर. आणि त्यावेळेला मुंबई इलाख्याचा जो राज्यपाल जॉर्ज होता त्याचा इतका जळफळाट झाला की त्यांनी मोर्लेच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि आता हा अभियोग चालतो किंवा नाही असं वातावरण प्रत्यक्ष हिंदुस्थानमध्ये निर्माण झालं. राज्यपाल जॉर्जनी धमकी दिली की मोर्लेनी माझ्या विरुद्ध मत दिलेलं आहे, तेव्हा आता मी एकच करतो, राजीनामा देतो. योग असा आला की मोर्लेची इथली कारकीर्द संपली आणि भारत मंत्री म्हणून तो काम करत होता, तो लंडनला पुन्हा परत गेला. दुसऱ्या एका भारत मंत्र्याची नेमणूक करण्यात आली आणि जॉर्जच्या बाजूने मतं पडली राज्यपालाच्या बाजूने आणि खटला उभा राहिला. ऑगस्ट महिन्यामध्ये खटल्याला प्रारंभ झाला. 3 खटले एका वेळेला भरलेले होते. पहिल्या खटल्यामध्ये 38 आरोपींवर खटला होता, त्याच्यात सावरकरांचं नाव होतं. दुसऱ्या अभियोगामध्ये खटल्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे गोपाळराव पाटणकर म्हणून होते, या दोघांच्यावर खटला भरलेला होता. आणि तिसरा जो अभियोग होता तो केवळ सावरकरांच्यावर चालणार होता. आता पहिल्या 38 जे म्हणून आरोपी त्या न्यायालयापुढे आलेले होते, त्याच्यात सावरकरांचं नाव शेवटी होतं. पण प्रत्येक वेळेला न्यायाधीश आणि दुसरे म्हणजे सरकारी वकील हे सावरकरांचं नाव पहिल्यांदा घेत असत आणि मग बोलायला प्रारंभ. खरं तर त्यांचं नाव शेवटी होतं, तेव्हा ते शेवटी येणं हे न्यायालयाच्या दृष्टीने योग्य होतं. पण न्यायाधीश आणि सरकारी वकील मात्र सावरकरांचं नाव पहिल्यांदा घेत होते, कारण त्यांना माहिती होतं की हा अभियोग कशामुळे चालणार आहे. या वेळेला मादम कामानी जोसेफ बॅप्टिस्टा या नावाचे टिळकांचे भक्त होते, त्यांना कळवलेलं होतं की आपण सावरकरांचं वकीलपत्र घ्या. आणि त्या जोसेफ बॅप्टिस्टानी हे टिळकांचं वकीलपत्र घेतलं. पण ते तेवढे एकटेच होते असं नव्हे,
त्यांच्या जोडीला आणि काही मंडळी, प्रख्यात वकील मंडळी मुंबई इलाख्यामधली, प्रत्यक्ष मुंबईमधली होती. त्याच्यामधले एक होते चित्रे, दुसरे होते गाडगीळ. ही सगळी मंडळी त्या बॅप्टिस्टांना मदत करत होती आणि सावरकरांच्या वतीने सरकार विरुद्ध झुंजणार होते. खरं तर या खटल्याचा अभियोगाचा निकाल अगोदरच लागलेला होता. हे सगळं नाटक होतं. 68 दिवस हा खटला चालणार होता, हे उघड आहे. 68 दिवस खटला चालला हे खरं आहे, पण त्याचा निकाल काय लागणार हे अगोदरच ब्रिटिश सरकारने ठरवून ठेवलेलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आग नावेतून आणलं. पहिल्यांदा आणलं ते नाशिकच्या तुरुंगामध्ये ठेवलं. तिथून त्यांना हलवलं पुण्याला आणलं, येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं. तिथून त्यांना पुन्हा हलवलं डोंगरीच्या तुरुंगात नेलं. तिथून ठाण्याच्या तुरुंगात नेले, तिथून मद्रासला आणि तिथून पुढे मग त्यांना अंदमानला नेण्यात आलं. हा प्रवास अतिशय क्लेशदायक होता. माणसासारखी वागणूक फार थोड्या क्षणी सावरकरांना मिळालेली आहे. हा राजद्रोही आहे, हा राष्ट्रद्रोही आहे, हा महाभयंकर आहे, हा तरुणांना चिथावणी देतो, याला सांभाळा, हे एकच सूत्र ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून ब्रिटिश सरकार अत्यंत सावधपणे यांना तुरुंगामध्ये तर ठेवत होतात, पण ज्या ज्या वेळेला त्यांना त्या न्यायालयामध्ये आणण्यात येत असे त्यावेळेला त्यांच्या भोवती आरक्षींचा गराडा, बंदुका घेतलेल्या. ज्या वेळेला सर्वप्रथम सावरकरांनी न्यायालयामध्ये प्रवेश केला त्यावेळेला बाकीचे जे सगळे आरोपी होते त्यांनी प्रचंड गजर केला आणि सानंद घोष केला, स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. त्यावेळेला तो इतका संतापला न्यायाधीश, कारण न्यायालयामध्ये असं काही करायचं नसतं, पण आरोपींनी त्याची जागा त्याला दाखवून दिली. स्वतः सावरकरांना माहिती होतं की याचा निकाल काय लागणार आहे. पुढे असं घडलं की अनेकांनी आंतरराष्ट्रीय म्हणजे हेच जे न्यायालय होतं या न्यायालयाकडे खटला दाखल केला. अभियोग स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तिथे चालवावा अशी प्रार्थना त्यांनी केली आणि खरोखर त्याला मान्यता मिळाली आणि सावरकरांच्यावरचा अभियोग तिथे चालवावा हे ठरलं. आता गंमत अशी होती की याला सगळ्या देशाचं प्रतिनिधित्व हवं होतं, पण फ्रेंच व फ्रान्सचा जो पंतप्रधान होता त्याचं नाव होतं ब्रियॉन. हा ब्रियॉन हा कसा होता तर ब्रिटिश निष्ठ होता. त्याला फारशी भांडणं नको होती. त्याला भारताबद्दल हिंदुस्थानबद्दल विशेष प्रेम नव्हता आणि म्हणून त्याला असं वाटायचं कशाला हा खटला नको, काही नको, हेच्या न्यायालयात हे न्यायलाच नको. पण आलं त्यावेळेला त्याचा अत्यंत नाईलाज झाला. पण त्यांनी त्याच्यामध्ये एक लबाडी केली. ब्रियॉनी लबाडी अशी केली की त्या कालखंडामध्ये जी अन्य प्रबळ राष्ट्र होती ब्रिटन वगळता त्यांना निमंत्रणच दिलं नाही. त्याच्यामुळे त्यांचे प्रतिनिधी मत व्यक्त करायला येऊ शकले नाही. त्यातली 2 प्रबळ राष्ट्र होती, एक जर्मनी आणि दुसरं होतं रशिया. ज्या वेळेला हेच्या न्यायालयामध्ये अभियोग चालला स्वातंत्र्यवीरांच्या अनुपस्थितीमध्ये, त्यावेळेला जर्मनीचाही प्रतिनिधी नव्हता आणि रशियाचाही प्रतिनिधी नव्हता. त्याचा परिणाम असा झाला, 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली होती न्यायालयाला, पण त्यांनी 8 दिवसात निकाल देऊन टाकला की सावरकर दोषी आहे. हे पराकोटीच्या अन्यायाचं होतं आणि मग त्याचा जागोजागी धिक्कार करण्यात आला. फ्रान्समध्ये त्याची इतकी तीव्र प्रतिक्रिया उमटली की ब्रियॉ घाबरला आणि इतिहासात नवल वाटावं असं काहीतरी घडलं. सावरकरांची शिक्षा हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नक्की केली आणि 3ऱ्या दिवशी फ्रान्समध्ये त्याचा इतका प्रचंड स्फोट झाला की ब्रियॉला राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिलाय त्यांनी. तो इतका घाबरला की कदाचित आपल्यावर काहीतरी अभियोग चालेल, कुणीतरी आपल्यावर आक्रमण करून तुटून पडेल अशी भीती त्याच्या मनामध्ये दाटली आणि ब्रियॉने राजीनामा देऊन टाकला. त्यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी आता जे विधी लिखित होतं ते अटळ ठरलेलं होतं. 68 दिवसांचा खटला चालला. हेगनी सगळं फेटाळून टाकलं आंतरराष्ट्रीय न्यायालयानं. सावरकरांच्या शिक्षेवर जणू शिक्कामोर्तब झाला. सावरकरांनी हेगच्या न्यायालयानं जो निकाल दिलाय तो मला वाचायला मिळावा म्हणून अर्ज दिलेला होता, तोही नाकारण्यात आला. ते विनंतीपत्र बाजूला टाकून देण्यात आलं आणि सांगण्यात आलं तुम्हाला तो निकाल वाचायला मिळणार नाही. तरी हा दुर्दम्य होता मनुष्य. आता तो निकाल इथे मुंबईमध्ये खटला चाललेला, अभियोग चाललेला त्यांच्या कानावर पडला. सावरकरांची सगळी मालमत्ता जप्त केली. किती होती? फार थोडी होती. काय उरलेलं होतं? अखंड इतके धावाधाव करणारे, अत्यंत साधेपणाने राहणारे 6,500-7,500 हजाराची काहीतरी मालमत्ता तेवढी जप्त करण्यात आली आणि पुन्हा सांगण्यात आलं की तुम्हाला जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात येते. सावरकरांनी अतिशय धीरोदात्तपणे हे ऐकलं, जरा सुद्धा डगमगले नाही. आता त्यांना पहिल्या तुरुंगामध्ये ज्यावेळेला ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुमच्यात आता हा अभियोग चालला आणि तुम्हाला ही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. किती होती? 25 वर्षांची शिक्षा देण्यात आली. पुढे एक अद्भुत नाट्य घडणार होतं. इतिहासाला त्याची अजून चाहूल लागलेली नव्हती. 25 वर्षांची शिक्षा सावरकरांना देण्यात आली. 23 सप्टेंबर
1910 या दिवशी सावरकरांना ती शिक्षा देण्यात आली आणि सावरकरांनी सानंद मुद्रेने ती स्वीकारली. आता ज्या वेळेला त्यांना शिक्षा घोषित करण्यात आली त्यावेळेला तोपर्यंत नागरिकाची वस्त्र त्यांच्या अंगावर होती. आता त्यांना तुरुंगामध्ये सांगण्यात आलं, सावरकर आता बंदी वासामध्ये तुम्ही जाणार तेव्हा बंदी जनांचे जे कपडे असतात ते तुम्हाला घालावे लागतील. आणि सावरकरांनी ते आपल्या अंगावर घातले. कसं मनात झालं असेल, सर्व झालं अंतःकरणावर. मन किंचित आता उदास झालं की हे कपडे आता अंगावर घातले काय होणार. आता 25 वर्षानंतर काय होईल कोणाच, जिवंत बाहेर पडेल देह, कदाचित याच पोशाखामधला माझा मृतदेह सुद्धा बाहेर पडेल. बंदिवासाचं सगळे कपडे अंगावर आले आणि बंद्याचा तो बिल्ला जो असतो तो त्यांच्या छातीवर लावण्यात आला. क्रमांक होता 32,778 आणि सावरकरांनी तो आपल्या छातीवर धारण केला. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं ब्रिटिश अधिकाऱ्यांना, आता ही शिक्षा तुम्हाला सामान्य बंदीजनाप्रमाणे सोसावी लागेल, कोणत्याही विशेष सवलती तुम्हाला मिळणार नाहीत. आणि सावरकरांनी ते शांतपणे स्वीकारलं. पण मन किती करपून गेला असेल आपल्या मनाशी आपण कल्पना करा. सावरकरांना प्रारंभी असं वाटलेलं होतं, अरे कदाचित आपल्यावरचा खटला फ्रान्सला चालेल, तो चालला नाही. दुसरं असं की हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये अंशतः का विना न्याय आपल्याला मिळेल, तो दोन्हीही मिळणार नाही, हे नक्की झालं. बरं, तिसरी गोष्ट आता लक्षात आली, आपल्याला हुतात्मा होण्याची संधी नाही. आपल्याला नेणार ते अंदमानमध्ये नेणार आणि आपली काया तिथे चिंबून पितून झिजून निघणार. आपल्याला हुतात्मा होण्याची संधी देणार नाही, कारण आपल्याला फाशीही सरकारने, ब्रिटिश सरकारने दिलेलं नाहीये. आता 25 वर्ष अत्यंत सक्त मजुरी, पराकोटीचे हाल. त्यावेळेला पहिला विचार त्यांच्या मनामध्ये आला, आपण काय करावं, कसं करावं, ही इतकी वर्ष आपण कशी काढावी तुरुंगामधली. आणि मग त्यांच्या मनामध्ये एक एक विचार येत गेला, काय करावं बरं. अनेक उदात्त चरित्र आठवावे. दुसरं काय करावं, उत्तमातलं उत्तम काव्य आपण निर्माण करावं, ते कुठेतरी लिहावं, त्या ओळी पाठ कराव्यात. असं करता करता महाकाव्यांची निर्मिती करावी. पुढे मनामध्ये आलं की उदात्त चरित्र आहेत, ती मनामध्ये आठवावी. संधी मिळाली तर लिहायला सुद्धा प्रारंभ करावा. गुरु गोविंद सिंगांचं चरित्र लिहावं, अन्य महात्म्यांची चरित्र लिहावी, असं त्यांच्या मनामध्ये यायला लागलं. कारण या तुरुंगामधला वेळ घालवायचा कसा आणि काढायचा कसा. ब्रिटिश अधिकारी आला आणि तो म्हणाला, सावरकर चिंता करू नका, ब्रिटिश सरकार अत्यंत दयाळू आहे. 1910 कारण मध्यंतरी असं अद्भुत घडून गेलेलं होतं की जानेवारी 1911 मध्ये 23 जानेवारीला पुन्हा सावरकरांच्यावर एक अभियोग चालवण्यात आला, खटला भरण्यात आला. कशासाठी, कान्हेरनं 1909 साली त्यांनी काय केलं, चिथावणी दिली आणि कान्हेर यांनी नाशिकमध्ये जॅक्सनचा खून केला म्हणून सावरकरांना त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. आणि अशी चिथावणी दिली म्हणून सावरकरांना आणि एका काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. अधिक 25 वर्ष, 50 वर्षाची शिक्षा जगामध्ये कधीही कोणत्याही स्थळी, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही राष्ट्रात, कोणत्याही प्रांतात कोणालाही मिळाली नसेल अशी 50 वर्षांची काळ्या पाण्याची सक्त मजुरीची शिक्षा सावरकरांच्या वाट्याला आली. आठवड्याभरामध्ये खटल्याचा निकाल ब्रिटिश न्यायालयानं लावून टाकला आणि सांगितलं, सावरकर तुम्हाला आणखीन 25 वर्षाची शिक्षा, एका वेळेला एककालिक शिक्षा नाही, एक 25 वर्षाची भोगायची, त्याच्यानंतर पुन्हा 25 वर्षांचे 50 वर्ष अंदमानला राहा. ब्रिटिश अधिकारी म्हणाला, सावरकर ब्रिटिश सरकार दयाळू आहे, हे 1910 साल आहे, आता 1910 सालानंतर 1960 साली तुम्ही नक्की सुटणार, 50 वर्षानंतर दयाळू ब्रिटिश सरकार तुम्हाला नक्की सोडेल. त्यावेळेला सावरकर हसले आणि ते म्हणाले की मृत्यू त्याहून दयाळू आहे, कदाचित तो माझी त्याच्या अगोदरच मुक्तता करेल. त्यावेळेला तो अत्यंत निष्ठुर पण मूर्ख ब्रिटिश अधिकारी हसला आणि सावरकरांनी लिहिलेलं आहे, मला प्रयत्नपूर्वक हसावं लागलं. मनामध्ये काय आलं असेल की 50 वर्ष एका छोट्या खोलीमध्ये झिजून झिजून शेवटी देह टाकायचा, किती वर्ष आपण काढू शकू असा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला होता. मग सावरकरांना तिथून जे हलवलं ते डोंगरीच्या तुरुंगामध्ये हलवलेलं होतं. डोंगरीच्या तुरुंगामध्ये अगोदर होते, तिथून मग नेलेलं होतं, एक 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 टप्पा पार करत शेवटी ठाण्याला नेलेलं होतं. पण एका एका तुरुंगामधून जात असताना त्यांच्या मनामध्ये कोणत्या भूमिका येत असतील आपण आपल्या मनाशी कल्पना करा. पहिल्यांदा त्यांना असं वाटायचं की अरे आपल्याला आतापर्यंत तरी अंगावर चांगला पोशाख आहे, पण नाही, भ्रमनिरास झाला आणि सगळ्या कैद्यांना जे अन्न देण्यात येत होतं हळूहळू सावरकरांना देण्यात यायला लागलं. पहिल्यांदा बऱ्यापैकी अन्न मिळे तर त्यातलं कमी दर्जाचं कदान्न जे असते ते सावरकर सेवन करत असतात
आणि मग तो बॉर्डर अधिकारी विचारायचा, काय साहेब तुम्ही हे चांगलं अन्न तर बाजूलाच ठेवलं. सावरकर म्हणायचे, पुढे आता लवकरच मला जे कदान्न खावं लागणार त्याची सवय मला करायला नको का? माझे सगळे बांधव तिथे जे अन्न कदान्न खात असतील त्याची मला सवय करायला नको का? म्हणून हे चांगलं अन्न मी बाजूला ठेवतोय आणि मग काय करतोय तर मी हे कदान्न सेवन करायचा प्रयत्न करतोय. सावरकरांच्या मनामध्ये अनंत भावनांचे तरंग लाटाच्या लाटा उमटत असतात. या तुरुंगातून त्या तुरुंगात, त्या तुरुंगातून त्या तुरुंगात अत्यंत पोलिसांच्या गराड्यामध्ये जात असताना या भावनांच्या लाटा त्यांच्या मनामध्ये उमटत असतात. मग डोंगरीच्या तुरुंगामध्ये तर त्यांना एका अधीक्षकाने सांगितलं की तुम्ही सावरकर फार भाग्यवंत आहात का? जिथे लोकमान्य टिळकांना आणि आगरकरांना ठेवलं तर त्याच खोलीत तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. काय इतिहास तरी असतं, इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. लोकमान्यानं जिथे ठेवलं तिथेच सावरकरांना ठेवावं. आणि मग तो सांगायचा की लोकमान्य टिळक आणि आगरकर रात्रभर स्वातंत्र्य कसं मिळेल, स्वराज्य कसं येईल याच्या गप्पा करत असत. हा काय दुर्गम्यता हो. तुरुंगात ठेवले आणि यांच्या चर्चा काय चालायच्या, आधी स्वराज्य का आधी स्वराज्य, आपल्या भारतवर्षाला स्वातंत्र्य कसं मिळेल. आणि तिथल्या एका आरक्षीने सांगितलं, तो म्हणाला इथे लेले नावाचे एक वृद्ध गृहस्थ आले, ते स्वातंत्र्य सैनिक होते. तेव्हा तो आरक्षी म्हणाला, म्हातारा अद्भुतच होता. तेव्हा सावरकर म्हणाले, का? ते इथे ढेकूण फार, त्या ढेकणांचं सुद्धा म्हणे त्यांनी पारिपत्य केलं. त्यांना अंगावर घालायला जे पांघरुण दिलं तर त्याचा त्यांनी एक अद्भुत झगा शिवला की फक्त नाकाची भोक आणि डोळे उघडे राहतील असा तो झगा शिवला. आणि तो अंगावर ते घालत असत आणि ढेकणांना टुकटुक करून झोपी जात असत. एकही ढेकूण आज शिरू नये अशी पक्की व्यवस्था म्हणे त्यांनी केलेली होती. आणि रात्रभर तो आरक्षी सांगायचा, हा लबाड म्हातारा घोरत पडायचा, ढेकणानं मात्र झोप यायची नाही. असं अद्भुत काहीतरी त्यांनी करून टाकलं. तर दुसऱ्या दिवशी तो झगा काढावा आणि वाळत टाकावा, बाहेर उन्हामध्ये कडकडीत टाकावा, रात्र झाली की पुन्हा अंगावर घालावा, असं करत असत. टिळकांच्या काही आठवणी त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्याच्यात लिहिलेलं होतं की शांतपणे टिळक बसलेले असतात, हात हलत असत. आणि त्यावेळेला आरक्षीने एकदा आत येऊन पाहिलं, काय करता आहात? नाही, तुमच्या फौजेचा बंदोबस्त करतोय असं टिळक सांगत असत. आणि ज्या वेळेला ते रक्षक पाहत त्यावेळेला भिंतीवरून ढेकणांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असत. कल्पना करा फक्त, आम्ही किती सुखाने झोपतो. एक रात्र जर अशी काढावी लागली तर आपली काय अवस्था होईल आणि किती पाऊंड आपलं वजन कमी होईल असा विचार ज्याचा त्यांनी करायचा. हे किती दिव्य आहे, किती दाहक आहे, किती अवघड आहे. आपण आपल्या मनाशी कल्पना फक्त करून बघा. डोंगरीचा तुरुंग कसा आणखीन एकांतामधला होता आणि सावरकरांच्या प्रकृतीवर तत्काळ प्रतिकूल परिणाम झाला. कदान्न खावं लागला. आणि त्यांनी एक अर्ज दिलेला होता डोंगरीच्या तुरुंगामध्ये असताना की आपण आता कसंही करा, मला थोडं दूध द्या, मला दूध घेण्याची सवय आहे, माझ्या प्रकृतीला ते अनुकूल आहे, तेव्हा दूध मला द्या आणि मला वाचनाला काहीतरी द्या. मला अगदी बायबल दिलं तरी चालेल. त्यावेळेस ब्रिटिश सरकार महाधूर्त, त्यांनी सांगितलं दुधाची आता आपल्याला आवश्यकता नाही, बायबल मात्र नक्की देऊ. आणि खरोखर बायबल दिलं. पण ते देताना सुद्धा ब्रिटिश सरकारला असा धाक वाटत होता, न जाणं हा कुठून शस्त्र पैदा करेल, बायबलमध्ये घालेला आपल्या मित्रांना पाठवेल. म्हणून दिवसातले फक्त 2च तास तो ग्रंथ द्यायची अनुमती ब्रिटिश सरकारने दिलेली होती. आणि शेजारी तो आरक्षी उभा राहायचा, घड्याळात टोला पडला की 2 तासांनी त्यांच्या हातून ते पुन्हा हिरावून घेतलं जात असे. सावरकर ज्या वेळेला तुरुंगामध्ये होते त्यावेळेला एक रक्षक त्यांच्याकडे आला आणि तो म्हणायचा, बॅरिस्टर साहेब, बाबूजी आपल्यावर काय हा भयंकर प्रसंग कोसळला, पण मला खात्री आहे आपण सुटाल. फ्रान्समध्ये अभियोग चालेल, हे एक न्यायालय आंतरराष्ट्रीय काहीतरी चांगलं न्याय देईल, आपण सुटाल. आणि खरोखर सावरकरांना सर्व प्रतिकूल आहे माहिती होता, पण तरी एक आशेचा अंध किरण असतं, खरंच कदाचित असं घडेल असं त्यानं यात कुठेतरी वाटत होतं. सावरकरांनी लिहिले, तुरुंगामध्ये दिवस काढत असताना माझी हळूहळू धारणा होत गेली की जे प्रतिकूल असेल तेच घडणार. आणि सावरकरांच्या चरित्रामध्ये सातत्यानं प्रतिकूल घडले. माझ्या मनामध्ये नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुलना आहे. शिवाजी महाराजांना दैव सदैव अनुकूल राहिलं आणि सावरकरांना सदैव प्रतिकूल राहिलं, सदैव प्रतिकूल. अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला, शाहिस्ते खानाच्या गोटात शिरून त्याची बोट तोडली, त्याला शास्त केलं. पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटले, पावनखिंडीतून सुटले, आग्र्याच्या कैदेतून सुटले, मृत्यूच्या ओठावरून चालले आयुष्यभर चरित्रभर शिवाजी महाराज. पण दैवाचे फासे त्यांना सदैव अनुकूल पडत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मात्र ते सदैव प्रतिकूल, कधीही अनुकूल नाही. मार्सेलिसला एवढी उडी मारली, पण तिथे भ्रष्ट बुद्धीचा तो फ्रान्सचा आरक्षिक असावा. तो जर न्यायी असता, कठोर असता, चांगला असता तर त्यांनी ब्रिटिशांच्या ताब्यात सावरकरांना दिलं नसतं.
असे अनंत प्रसंग आहेत. पण सावरकरांना दैव कधी अनुकूल राहिलं नाही. या तुरुंगामध्ये असताना प्रतिकूल तेच घडेल अशी दृढ विचार श्रृंखला सावरकरांच्या मनामध्ये हळूहळू फुलत गेली आणि जीवनाचं त्यांच्या ते जणू काही सूत्र होऊन गेलं. एके दिवशी तेथे अधिकाऱ्यांनी आपल्या अधीक्षकांनी एका रक्षकाबरोबर काही पाठवलं आणि त्यांनी सावरकरांना जाग केलं आणि सांगितलं, बाबूजी उठा, काही नाही, फार अवघड नाहीये, काही तुम्हाला फार त्रास होणार नाहीये, सराट आणलेला आहे. मग त्याची शेंडी कशी सोलून करायची, ठोकायचं कसं, त्याच्यापासून काचा कसा तयार करायचा, हे बरोबर त्यांनी एक बंदी आणलेला होता. त्याच्याकडून कैद्याकडून त्यांनी ते करून दाखवलं आणि सावरकरांच्या डोक्यात लख प्रकाश पडला, अरे ही सक्त मजुरी. आणि त्या दिवसापासून सक्त मजुरीला प्रारंभ झाला. ज्यांनी हातामध्ये लेखणी घ्यावी, तत्वज्ञान निर्माण करावं, महाकाव्य लिहावेत, राजकारणावर उदात्त निबंध लिहावेत, तरुणांना प्रेरणा देणारी स्तोत्र लिहावेत, जयोस्तुतेसारखी अलौकिक स्तोत्र लिहावेत, शिवाजी महाराजांची आरती लिहावी, जयदेव जयदेव जय जय शिवरायासारखी आरती लिहावी, जगन्नाथाच्या रथासारखं अलौकिक कोणाच्या दृष्टीला न दिसलेलं भव्य दिव्य स्वप्न त्यांनी लिहून काढावं. त्या हातामध्ये आज सराट आलं आणि सावरकरांच्या हाताला फोड आले. सावरकरांच्या हातातून रक्त निघायला लागलं. अक्षरशः रक्त घळघळा वाहत असे तरी सुद्धा जेवढं नेमून दिलेलं काम आहे तेवढं केल्याशिवाय सुटका नव्हती. सक्त मजुरी होती आणि सावरकर काही न तक्रार करता ते सगळं करत होते, सहन करत होते. त्यांच्या सहनशीलतेचा ब्रिटिश सरकार जणू अंत पाहतच. पण हा धैर्यवंत, हा वरदवंत महात्मा हे सगळं सोसून पुन्हा आपल्या राष्ट्राला बलाढ्य कसं करता येईल याचा विचार सदैव करत होता. आता तुरुंगातून बदली होणार, पुढे जायला मिळणार, एवढ्यात एक अलौकिक भेट सावरकरांची झाली. बाबूजी साहब आपको बुलाता है म्हणून आरक्षी बोलवायला आला आणि त्यांनी अस्पष्टपणे सांगितलं, आपली भेट आहे बरं का. ती भेट कुणाची आहे? सावरकरांच्या लक्षात आलं. काहीच अवघड नव्हतं. माईंची भेट होती, यमुनाताईंची भेट होती. प्रत्यक्ष पत्नीशी आज ते भेटणार होते. त्यांच्या बरोबर यमुनाताईंच्या बरोबर त्यांचा मेहुणा होता, त्र्यंबक रामचंद्र चिपळूणकर. हा मेहुणा सुद्धा बरोबर होता आणि दोघेही समोरासमोर आले. जाळीच्या एका बाजूला स्वातंत्र्यवीर आहे, पलीकडच्या बाजूला पत्नी आहे. 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. म्हणजे आता ही भेट शेवटची भेट आहे, कारण मृत्यूला आलिंगन द्यायला सावरकर निघालेले आहेत हे त्या माऊलींनी जाणलेलं होतं. पतीशी भेट घेताना यमुनाताईंच्या मनामध्ये, माईंच्या मनामध्ये कोणता विचार आला असेल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. विवाह झाला त्यावेळेला बॅरिस्टर होणार आपला पती, पण त्यांना पूर्ण माहिती होतं आपल्या पतीच्या विचारांची धारणा काय आहे. पण लंडनला गेलेला आपला हा परमप्रतापी असा पती, पण आज तुरुंगामध्ये जाळीच्या पल्याड त्याचं दर्शन आपल्याला होते. 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. आता ही शेवटची तर भेट नसेल ना. त्र्यंबक रामचंद्र चिपळूणकरांना, सावरकरांच्या मेहुण्यांना भरून आलं तर अचून, पण अश्रू जणू आवरून ठेवलेले होते दोघांनी. आणि तशाही प्रसंगामध्ये काही विनोद करावा, काही हास्य करावं असं सावरकर करत होते. आणि ते म्हणत होते की असा आपण विचार करा की मुलांची वीण वाढवणं, मुला मुलींची वीण वाढवणं आणि काठ्या एकत्र करून घरटं बांधणं एवढाच जर प्रपंचाचा अर्थ असेल तर असा प्रपंच चिमण्या कावळे सुद्धा करतात. आपल्याला असा प्रपंच करायचा नाहीये. आपण आपली सगळी गाडगी बोलकी मडकी जी असतील घरातली ती फोडून टाकली. आज आपल्या प्रपंचाला एका दृष्टीने तिलांजली दिली. हे का? अनंत घरांमध्ये, अनंत घरट्यांमध्ये पुढे स्वातंत्र्य लवकर मिळालं तर सोन्याचा धूर निघावा, स्वातंत्र्याचा धूर निघावा, सुखाचा धूर निघावा, म्हणून आपण हे दिव्य दाहक अग्निदिव्य केलेलं आहे. हे सावरकर बोलतायत. आणि माईना किती कृतार्थ वाटला असेल की पंचप्राण आपल्या पतीवरून ओवाळून टाकावेत. असा पती मिळायला अनंत जन्मींचं भाग्य लागतं. सामान्य पती मिळतात आणि सामान्य चिमण्या कावळ्यांचे संसार अनेक जण करतात. पण ज्याला राष्ट्राचा ध्यास लागला, स्वतःची काया ज्यांनी झिजवली, आता जो 50 वर्षांसाठी काया पाण्याला जाणार तो असा पती, त्याचं हिमालयासारखं भव्य दिव्य रूप पाहून माहीनं काय वाटलं असेल, उचंबळून आला असेल, कृतार्थ वाटला असेल, त्या धन्य होऊन गेलेले असतील. आणि त्यावेळेला त्यांचे मेहुणे म्हणाले की तात्या आमच्यासाठी एक करा. कौतुकाने तात्याने विचारलं काय? त्यावेळेस ते म्हणताय की आपण एक श्लोक प्रत्यही तिथे अगदी काळ्या पाण्यात गेला अंदमानला तरी म्हणावा. कोणता? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते, म्हणून आपण तो सुरुवातीला म्हणतो दररोज प्रारंभी. आणि मग वेळ संपल्याची सूचना आरक्षीने दिली आणि सावरकर माघारी परत आले. आतापर्यंत ओढून काढून आणलेले चंद्रबळ होतं ते थोडंसं गेलं आता.
आणि सावरकर तिथे दगडावर खाली झोपलेत त्या तुरुंगामध्ये. आणि मग एकदम त्यांना वाटलं, अरे आता हा वियोग कायमचा, आता पुन्हा एकमेकांची भेट होणं अशक्य आहे. आणि त्यावेळेला सावरकरांना जरा डोळा लागलेला होता. नंतर तोपर्यंत रक्षकांनी येऊन उठवलं. चला म्हणाले, आता सगळे बाड बिस्तारा पुन्हा एकदा बांधून घ्या. आणि सावरकरांना एका बंद गाडीतून नेण्यात आलं. गाडी कुणीकडे धावते सावरकरांना कळत नव्हतं. प्रवास करत करत त्यांची गाडी आली, एका ठिकाणी येऊन पोहोचली. आणि सावरकरांच्या लक्षात आलं, हा अजूनही एकांत आहे. ब्रिटिश आरक्षीला त्यांनी विचारलं, बाबा रे मला कुठे आणण्यात आलेलं आहे, इतर कैद्यांना कळू नये म्हणून त्यांनी त्याचं स्पेलिंग केलं. ते चमत्कारिकच होतं, पण सावरकरांना कळलं. आमच्या सगळ्या गावांची नावं ब्रिटिशांनी बदललेली होती, तसं त्यांनी स्पेलिंग करून दाखवलं. एक 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 अक्षर घेऊन BYCULLA असं त्यांनी सांगितलं, म्हणजे वायखळा. वायखळ्याच्या तुरुंगामध्ये आपल्याला आणण्यात आलेलं आहे हे सावरकरांना कळलेलं होतं. कुठे पत्नीची भेट व्हावी, पण आता योग पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये ठाण्यामध्ये गेल्यानंतर असा होता की तिथे प्रत्यक्ष भावंडांची भेट व्हायची होती. हा योग असतात पहा, की ज्या वेळेला सावरकर, कारण तिथे चलान येत असे आणि ठाण्यामध्ये एकत्र जमलेल्या सगळ्या कैद्यांना उचलण्यात येत असे. मग मद्रासला न्यायचं, चेन्नईला, आणि तिथून मग अंदमानाला सगळ्यांना पाठवण्यात येत असे. अशी प्रथा ब्रिटिशांनी पाडलेली होती. पण सावरकरांच्या बद्दल काही कैद्यांना, काही तिथल्या आरक्षकांना पराकोटीचा आदर होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आपल्याबद्दल किती वाईट वाटतं म्हणून सांगू, पण आपण चिंता करू नका, माझ्याकडून आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मी सगळी करेन बरं का, असं तो द्वारपालच सांगतोय. आणि जाता जाता सांगून गेला. आणि सावरकरांना म्हणाला, आपला भाऊ इथेच आहे बरं का. त्यावेळेला सावरकरांना सरळ झालं आणि त्यांनी विचारलं, मोठा की धाकटा? तो जाता जाता पटकन म्हणाला, धाकटा. म्हणजे नारायणरावांना सुद्धा त्या आता तुरुंगामध्ये आणण्यात आलेलं होतं. बाबारावांच्यावर केव्हाच अभियोग चाललेला होता आणि त्यांची काया अंदमानला पिसायला झिजायला प्रारंभी झालेला होता. त्यांना अंदमानमध्ये पाठवण्यात आलेलं होतं. अशा वेळेला सावरकरांनी आपल्या भावंडाकडे निरोप द्यावा आणि नारायणरावांचा उलटा निरोप त्यांच्याकडे यावा म्हणून काही प्रयत्न चाललेले होते. मग या द्वारपालांनी त्यांना मदत केली आणि नारायणरावांचा निरोप तात्यारावांच्याकडे आणि तात्यारावांचा निरोप नारायणरावांच्याकडे पोहोचवला. प्रत्यक्ष जो अभियोग चालला सप्टेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेला 38 जी मंडळी होती, त्याच्यापैकी सर्वाधिक शिक्षा ही जर कुणाला झाली असेल, ब्रह्मगिरी बुवा म्हणून होते, त्यांना झाली. त्यांना 15 वर्ष काळ्या पाण्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. नशीब असं की नारायणरावांचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये होतं, पण नारायणरावांना 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली आणि थोडक्यावर निभावलं आणि ते सुटलं. पण या पुन्हा एकदा तुरुंगामध्ये दोन्ही भावंडांची गाठ झालेली होती. पण आता फार काळ हे सौख्य दोघांनाही लाभणार नव्हतं. एक दिवस कशी बशी दोघांची भेट झाली आणि तात्यारावांनी लिहून ठेवले. त्याच्यानंतर जो वियोग झाला तो कित्येक वर्षानंतर अंदमानमध्ये त्यांच्याबरोबर भेटीचा योग आला. म्हणजे बाळ आणि तात्या हे अंदमानमध्ये भेटलेले, पोर्ट ब्लेअरला भेटले, कारण तिथे प्रमुख बंदर होतं आणि जिथे तो भयानक सेल्युलर जेल होता, त्या कैद खान्यामध्ये या दोन्ही भावंडांची पुन्हा काही वर्षानंतर भेट झाली. आता विधी लिखित अटळ आहे हे सावरकरांनी ओळखलेलं होतं आणि चलान आले म्हणून त्यांनी आपल्या आठवणीत काळ्या पाण्याचे लिहून ठेवलेलं आहे. काळं पाणी असो, 1857चं स्वातंत्र्य समर असो, मॅझिनीचं चरित्र अनुवादित केलेलं असो, या सगळ्याचा धाक आणि भीती इतकी पडलेली होती. ब्रिटिश सरकार सारखं जप्तच करत होतं आणि स्वातंत्र्य मिळालं तरी आपलंही सरकार तेच करत होतं. हे केवढं आश्चर्य करण्यासारखं आहे की एवढा लोकोत्तर महात्मा की ज्याची आरती गावी, ज्यांनी खरं तर पंतप्रधान व्हावं या देशाचा, अशा योग्यतेचा महापुरुष असलेला स्वातंत्र्यानंतर सुद्धा उपेक्षितच राहावा. पण तो फार पुढचा इतिहास आहे. इथे सगळे कैदी एकत्र जमले. आता प्रवासाला प्रारंभ होणार आणि सावरकरांनी लिहून ठेवलेले सर्व प्रकारचे अत्यंत निर्दयी, अत्यंत गुन्हेगारी जगतामधले अत्यंत क्रूर यांच्याबरोबर हा अत्यंत सदाचारी, सभ्य, सुसंस्कृत, एका आदर्श कुटुंबामध्ये वाढलेला, राष्ट्रभक्तीचं व्रत घेतलेला, प्रचंड लक्ष्य आणि उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर असलेला असा त्या गुन्हेगारी जगतातून आता अंदमानला जाणार होता. आपण कल्पनाच करा की भोवती त्यांच्या कोण कोण आहेत आणि त्यांना आता काय काय सोसावं लागणार आहे. आणि पुढे त्यांना मुंबईमधून अग्निरथामधून पार मद्रास पर्यंत नेण्यात आलं. तो सगळा मोगलाईचा परिसर म्हणून त्या कालखंडामध्ये विख्यात होता. उघडी माळ होती, तापमान भयंकर होतं, अंगाला चटके बसत होते आणि त्यावेळेला असा पोशाख घातलेले. माईना सावरकर म्हणालेले होते, मला ओळखलत का? कपडे बदललेले असले तरी तो मीच आहे. थंडीचं सामान्यतः ज्या कपड्याने रक्षण होतं तेवढी उभी या कपड्यामध्ये खचित आहे. काय दुर्दम्य आहे मनुष्य.
आणि मग अग्निरथ निघाला प्रवास करत 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 सावरकर आलेत आणि मग त्यांना त्या आग नावेतून पुढे अंदमानकडे नेण्यात आलं. हे नेण्यात जे आलं ते इतकं महाभयंकर होतं की ते वाचताना सुद्धा अंगावर सर्रकन काटा आहे. नव्हती तर इतके महाभयंकर लोक आहेत, शंकाच नाही त्याच्याबद्दल. पण ही नाव ज्या वेळेला अंदमानकडे चाललेली होती त्यावेळेला सर्वांचं मानसिक दृष्ट्या इतकं खच्चीकरण केलेलं होतं. पण त्या सगळ्यांना अचंबा वाटे, बॅरिस्टर बाबू 50 वर्षांची शिक्षा. मग त्यांना जरा हायचं वाटे, आपल्याला फक्त 15 वर्ष आहे बरं का. हा बॅरिस्टर बाबू जर 50 वर्ष शिक्षा सोसणार, मग माझं दुःख हलकं झालं असं प्रत्येकाला वाटत असे. आग नावेवर चढवलं त्यावेळेला पिंजरा केलेला होता आणि जिथे 20 माणसं असत तिथे 50-60 माणसं ते कोंबत असत. स्वातंत्र्यवीरानं वाटलेलं होतं आपल्याला त्यात कोंबणार नाहीत, पण त्यांना त्यातच कोंबण्यात आलं. सावरकर चणील लहान, भोवती सगळे गुन्हेगार, अट्टल अगदी घाम आलेला, सगळ्यांच्या अंगाला घाणेरडा वास येत असलेला सगळीकडे आणि त्याच्यामध्ये भडभडून येत असले सावरकरांना. भोवती इतकी घाण माणसं होती, कोणी 5-5 खून 10-10 खून केलेली माणसं होती. एका कोळ्यात तरुणानं तर नशा केली, मद्यपान केलं आणि आपल्या बहिणीचा खून केलेला होता. पण आता अंदमानला निघालो म्हटल्यानंतर ढसढसा रडत होता. पायात उभारायची ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नव्हती आणि 20-20 जणांच्या जागी 50-60 लोकांना एकत्र कोंबत होते. कसे जगले असतील, कसे हाल सहन केले असतील, आपल्या मनाशी कल्पना करा. आणि त्याच्यामध्ये तरीही त्यांना मदत करणारे लोक आहेत. त्यातला कुणीतरी म्हणतोय की साहेब आपण इकडे राहू नका, इकडे फार घाण आहे, घाण वास येतोय. पलीकडेही घाण आहे, नाही असं नाही, पण कमी घाण आहे. तिकडे गर्दी आहे पण आपल्याला त्रास कमी होईल. सावरकरांना तिथेही वाटे, अरे हा पतित पावन खरा, पण याच्या हृदयात सुद्धा वृंदावन असावं ना. आहा, माणसानं शिकवलं, शहाणं केलं तर ती या वाम मार्गाला का जाते. ही शिक्षित होतील, चांगली होतील, राष्ट्राचा भाव यांच्या मनामध्ये जागेल. सावरकरांनी पाहिलं त्या आग नावेवर एक कापलेलं अर्ध पीप ठेवलेलं होतं. ते कशाच आहे थोडक्या वेळात त्यांच्या लक्षामध्ये आलं. कशासाठी ठेवलेलं असेल तर शौचासाठी ठेवण्यात आलेलं होतं. त्याला अडोसा नव्हता, काहीही नव्हतं, त्याला दार नव्हता. ज्या वेळेला कुणालाही भावना होईल त्यावेळेला सगळ्यांच्या समोर निर्लज्जपणे त्यांनी शौचाला बसावं अशी रचना होती. 2, 4, 5, 10 माणसं तिथे जाऊन आले की सगळी दुर्गंधी पसरत असे. सावरकरांनी लिहिले, इतकं भडभडून यायचं मला की काय करावं. सगळ्यांच्या समोर तिथे बसायचं प्रातर्विधीसाठी. कोणत्याही वेळेला कोणी तिथे जाऊन बसत असत आणि हा काही जणांना संकोच वाटायचा, बॅरिस्टर बाबू आहे त्याच्यासमोर कसं जाऊन बसावं. आणि सावरकरांना संकोच असा सगळ्यांच्या समोर कसं बसावं. किती मनाची जिद्द असली पाहिजे हे सगळं सोसायची. आपल्या मनाशी जरा आडाखे बांधा. बारीक विणीची मच्छरदाणी, सडलेल्या तांदळाचा भात, शेळीचं दूध, हवा तितका खजूर असलं काहीही सावरकरांच्या वाट्याला आलं नाही. प्रथम श्रेणीचा तुरुंग आला नाही. आल्या त्या अशा भयानक हाल अपेक्षा कसं केलं असेल. आणि त्यावेळेला सावरकर आठवतायत आपल्या इतिहासामधले अद्भुत प्रसंग. अरे तत्वज्ञ ज्याला व्हायचे त्यांनी अद्वैताकडे थोडं जायलाच पाहिजे. काय काय प्रसंग आठवले सांगूनच टाकतो आपल्याला. कदाचित नको वाटतील ऐकायला, कदाचित क्षणभर मनाला किळसवाण वाटेल, पण ज्या माणसाने ते प्रत्यक्ष भोगलं त्याला ते किती वाईट वाटलं असेल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. किती सोसलं असेल सावरकरांनी. त्यावेळेला त्यांनी आठवण अशी केली की भारतवर्षामध्ये त्रैलंग स्वामी या नावाचे क्रांतिकारक होते. अद्भुत कृत्य करून दाखवत असत. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना पकड आणि त्यांच्यावर खटला चालवला. तो खटला अतिशय दुष्टपणे चालवला होता. त्यांना कारावास घडवायचा हे नक्की ठरलेलं होतं. आणि तो न्यायाधीश खवचटपणे त्रैलिंग स्वामींना म्हणाला, अद्वैतात राहता मग अन्न कशाला खाता, विष्ठा का खात नाही. हे ब्रिटिश न्यायाधीशांनी उच्चारलेले शब्द आहेत. त्यावेळेला तो हसायला लागले त्रैलिंग स्वामी. त्यावेळेला कोर्टाचा अपमान झाला म्हणून तो ब्रिटिश न्यायाधीश अत्यंत संतापला, चिडचिड करायला लागला. त्यावेळेला त्रैलिंग स्वामींनी एक अद्भुत प्रकार केला. तिथेच ते पिंजऱ्यामध्ये खाली बसले, शौच केला आणि पडलेली विष्ठा सगळेजण आवाजून पाहत असताना त्यांनी सेवन केली अद्वैत. त्याचं त्यांना काहीही वाटलं नाही. आपल्याला ऐकताना अंगावर काटा येईल, पण हे घडलं प्रत्यक्ष. रामकृष्ण परमहंसांनी असा प्रयोग केलेला होता. अद्वैताचा अनुभव घेतला. त्यावेळेला प्रत्यक्ष विष्ठेमध्ये काठ्या घालून अलटून पालटून टाकून प्रत्यक्ष त्याचं सेवन त्यांनी केलेलं होतं. आपल्याला खरं वाटेल. सेवता तत्काळची अन्न अर्धी विष्ठा अर्धे वमन असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. या सगळ्याचा आठव सावरकरांच्या मनामध्ये जागत होता. त्या उघड्यावर म्हणजे त्या कैद्याचं किती खच्चीकरण ही सगळी मंडळी करत असतील आपण आपल्या मनाशी कल्पना करा.
सावरकरांनी ते सगळं सोसलं. त्या नावेवर त्यांच्या वाट्याला काय काय आलं असेल आपल्या मनाशी कल्पना. अशा अत्यंत ढासळलेल्या, अत्यंत नीचातल्या नीच आणि क्रौरी असलेल्या लोकांच्या गराळ्यामध्ये सावरकरांना राहावं लागलं. तरी सुद्धा कुणीतरी एखादा रक्षक म्हणत असे, ए गप्प बसा, बॅरिस्टर बाबूंना झोप येत नाही. आणि मग रात्री 11-12 वाजता सगळे एकदम शांत होत असत. सावरकर म्हणायचे, यानंही मन आहे, यानंही हृदय आहे, नाहीतर यांनी दंगा कशाला थांबवला असता. आणि मग कुठेतरी डोळा लागतोय तोपर्यंत पहाटे 5 वाजता उठा आणि पुन्हा नरक यातना सावरकरांच्या आणि अन्य सगळ्या कैद्यांच्या वाट्याला येत असत. पाहता पाहता आग नाव निघाली, प्रवास करत करत आली आणि ती अंदमानच्या जवळ आली. पोर्ट ब्लेअर प्रधान बंदर होतं आपल्याला माहिती आहे. आणि तिथपर्यंत आग नाव येऊन पोचली आणि ते बंदर महाभयानकच होतं. त्याचं कारण असं आहे, तिथे महाभयंकर जळवा निघत असत. वन्य श्वापद प्राणी आणि अत्यंत विषारी नाग साप तर तिथे होतेच होते. आपल्याला नवल वाटेल, पण नरमांस भक्षक माणसं तिथे होती. अंदमान म्हटलं रे म्हटलं की क्रूरातला क्रूर सुद्धा असा कैदी लटलट लटलट कापायला लागत असे आणि त्याला वाटायचं की आपला मृत्यू जवळ आला, आता आपलं काही खरं नाही. इतका धाक लोकांच्या मनामध्ये आलेला होता. आणि अंदमानला ही आग नाव येऊन थांबली. त्याच्यामधून सावरकरांना खाली काढण्यात आलं. अन्य कैदी सुद्धा खाली उतरले. पण ज्या वेळेला त्यांना नावेवर चढवण्यात आलेलं होतं आणि भारतात बसून त्या नावेनं किनारा सोडलेला होता, त्यावेळेला हजारो माणसं, ही बातमी फुटलेली होती वार्ता, आणि हजारो माणसं पाहत होती की हा बॅरिस्टर, हा लोकोत्तर महात्मा स्वातंत्र्यवीर त्या आग नावेवर चढतोय आणि आपली जणू तिरडी बांधली जाते अशी भावना सावरकरांच्या मनामध्ये जागलेली होती. आणि त्या आग नावेवर चढताना सावरकर मनाशी बोलून गेलेले होते आणि म्हणालेले होते, अरे अरे एकालाही असं म्हणावं असं वाटू नये, हे बंध सुखे नाही वजा. आपण जो क्रांतीचा यज्ञ पेटवलाय तो आम्ही तसाच जागृत ठेवू आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून गेल्याशिवाय राहणार नाही. एकालाही असं सांगावं असं वाटलं नाही. सावरकर म्हणाले, एक जरी असा म्हणाला असता, एकाच्या जरी मनात असा विचार आला असता तर त्या तिरडीचं फुलांची शेज होऊन गेली असती, इतका आनंद मला झाला असता. पण दुर्दैवानं ते घडलं नाही. आणि सावरकर, आपल्याकडे असंच आहे का? एखाद्याने सोसावं, मूढभराने सोसावं आणि सगळ्यांनी तो तमाशा पाहत राहावा. बोलणं फार सोपं असतं, कृतीने झिजायची वेळ येते त्यावेळेला माणसं पहिले आप करायला लागतात. अगोदर तुम्ही जा, मग आम्ही तुमच्या मागे आहोतच. लढणे को तुम खाणे को हम, अशीच परिस्थिती असते. म्हणून माणसाची परीक्षा केव्हा होते? संस्कृत भाषेत सुंदर सुभाषित आहे, स्मशाने यो तिष्ठती स बांधवः. स्मशानात आपल्याबरोबर जो येतो, म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्याबरोबर जो असतो तो आपला खरा बांधव, बाकी कुणी बांधव नव्हे. खायला सगळेच बरोबर असतात, असतील शिते तो जमतील भूते, हा जगाचा न्यायच आहे. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला चटके लागणार आहेत हे जाणीवपूर्वक जो स्वीकारतो आणि त्या यज्ञामध्ये उडी घेतो तो खरा क्रांतिकारक, तो खरा राष्ट्रभक्त, तो खरा लोकोत्तर महात्मा. पण एवढं धैर्य, एवढा आत्मगौरव, एवढा स्वाभिमान, एवढी राष्ट्रभक्ती फार थोड्यांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून सावरकरांनी आग नावेत पाऊल ठेवलं, पण बाकी कोणाला म्हणावं असं वाटलं नाही. जा बंधू सुखे नाही वजा, आम्ही क्रांतीचा यज्ञ असा धगधगता ठेव आणि आमच्या राष्ट्राला स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही. 50 वर्षांसाठी सावरकर आज जात आहेत, कोणाला म्हणावं असं वाटलं नाही. आणि मग सावरकरांना कल्पना आली की हे जिणं किती महाभयंकर आहे. कारण त्या या प्रत्यक्ष कारावासाची रचना महाभयंकर, हा दुर्दम्य माहिती आहे त्यांना. कारण सावरकरांना माहिती होतं की 6 महिन्यानंतर कैद्याला बाहेर जाऊ दिलं जातं, 3 वर्षानंतर पॅरोल सारखं त्याला थोडं बाहेर सोडण्यात येतं. आणि सावरकरांनी मनाशी गणित बांधलं आणि म्हणाले, किती ठेवतील आपल्याला? 5 वर्षांनी. मी विशेष आहे ना कैदी, त्याच्यामुळे अगदी 6 महिन्यांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी तरी एकदा बाहेर काढतील, नक्कीच काढतील, अशी दृढता मनामध्ये धारण करून आज पाऊल ठेवले. आणि कपडे हळूहळू अंगावरचे कमी होत गेले. पुढे तर एक लंगोटी लावलेली असे, एक लंगोटी. संकोच वाटला पहिल्यांदा सुशिक्षित सुसंस्कृत घराण्यातून आलेला हा लोकोत्तर महात्मा, अंगावर एक चिंधी फक्त, बाकी काही नाही, कसं वाटलं असेल. आणि त्यावेळेला त्यांनी पतंजलींच्या योगसूत्राचा अभ्यास केलेला होता. 2ऱ्या पादामधलं 10वं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये काही विशेष करून सांगितले. साधन पादामध्ये त्यात असं सांगितलेलं आहे की मानवाच्या मनाला, अवघड विषय पण समजावून घ्यायचा प्रयत्न करा, मानवाच्या मनाला जे क्लेश होतात ते 5 प्रकारचे असतात आणि त्यातले 2 हे तर फार वाईट आहेत असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्यातली एक म्हणजे अविद्या आणि दुसरी म्हणजे अस्मिता. अस्मिता म्हणजे मीपणाचं कुठेतरी आंतरिक स्पंदन राहणं, मी केलं, मी घडवलं, मी करतो, मी करणार, असं सारखं कुठेतरी आतून एक स्पंदन होत राहणं. ते तामसी असेल, राजस असेल,
सात्विक असेल कसंही असेल पण ते स्पंदनातून सारखं होत राहत असतं. आणि दुसरं म्हणजे अविद्या. अविद्या की सगळं नाशवंत आहे पण मानवाला शाश्वत आहे असं भासवतं. ती अविद्या. सगळं दुःखमय आहे पण सगळं सुखमय आहे असं मानवाला भासवते. ती अविद्या. सगळं क्षर आहे पण अक्षर असं मानवाला वाटावं असं जे भासवते ती अविद्या. यक्षाने युधिष्ठिराला विचारलेलं नव्हतं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य सांग. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला अहनी अहनी भूतानी गच्छन्ति हयमालयम शेषाः स्थावरम इच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. दिवस रात्र आपण पाहतो जगामध्ये माणसं मरतात आणि यमालयात जातात म्हणजे यमाकडे जातात. इतका असून सुद्धा उरलेल्यांना भरपूर धनसत्ता संपत्ती असाविषयी वाटते. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. किती बुद्धिमान असला पाहिजे युधिष्ठिर. मृत्यू अटळ आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि तरी माणसाशी धापडतात. क्षर आहे पण अक्षर वाटावं, क्षय आहे पण अक्षय वाटावं असं जे मानवाला भरळ घालणारं काही आहे त्याचंच नाव अविद्या. अविद्या अस्मिता हे दोन क्लेश महाभयंकर असतात. तेव्हा आपण प्रतिप्रसव करावा आणि प्रतिप्रसव करून अविद्या अस्मिता क्लेश हळूहळू कमी करत आणावेत म्हणजे भोवतीचे सगळे क्लेश आपोआप नाहीसे होतात. मग उघड्यावर विधी जरी करावा लागला काय किंवा अत्यंत निर्घृण नृशंस क्रौर्य केलेल्या लोकांच्या मध्यावर उभा राहायला लागलं तरी काय आपल्याला त्याचे क्लेश जाणवणार नाहीत. ही योग सिद्धीनं प्राप्त होणारी एक फार अत्युच्च अवस्था आहे. हे वाचल्यानंतर मनाला कुठेतरी स्पर्शत होय हे होऊ शकतं, हे घडू शकतं, पण त्याला प्रत्याहारापर्यंत बहिरंग साधना फार मोठ्या प्रमाणावर करावी लागते. आणि बहिरंग साधनेची लक्ष्मण रेषा ओलांडून जो मनुष्य बहिरंग साधनेतून पार पडून अंतरंग साधनेकडे धारणा ध्यान समाधीकडे वळतो त्याला हे करता येणं शक्य असतं. केव्हा तरी योगावरची एक मोठी मालिका करू आपण, त्यावेळेला याचा विस्तार करू. हे फार जीवनात उपयोगी पडणार. विषय अवघड आहे पण समजावून घेतला तर क्लिष्ट तरी नाही. करणं आचरण अवघड आहे पण मनाला बुद्धीला अंशतः का होईना कळेल इतका तरी हा विषय सुंदर आहे. सावरकरांनी असा विचार केला की असा प्रतिप्रसव आपल्याला करता आला. अरे अविद्या अस्मिता जातील आणि मग काय. केशवसुतांनी जसं म्हटलं झपुरजा गडे झपुरजा अशी अवस्था आहे की क्रोध गेला, काम गेला, सुख दुःख गेलं, हर्ष अहर्ष सगळं मावळून गेलं, आता काही उरलंच नाही. म्हणजे सगळ्याच्या अतीत अवस्था प्राप्त झाली. तिथे सुखही नाही दुःखही नाही. आपण दुःख टाकून सुख घेतो पण ही जी अवस्था आहे प्रतिप्रसवाची क्लेश गेले अविद्या अस्मिता रूपी अभिनिवेश गेला की उरतं काय सुखही नाही दुःख नाही अशी द्वंद्वाच्या अतीत असलेली अवस्था हीच कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये निस्त्रैगुण्यो भवार्जुन म्हटलेलं आहे. हीच ती अवस्था आहे. अवघड आहे, समजून घ्यायला सुद्धा अवघड आहे. आचरण करायला कित्येक सहस्त्र जन्म जायला पाहिजे त्यावेळेला होऊ शकेल. म्हणून माणसाचा जन्म सार्थकी का लावावा याचं उत्तर त्यात आता बरोबर सापडतं. माणसाला असं जर आत्मोन्नत होता आलं तर खऱ्या अर्थानं तो कृतार्थ झाला असं समजावं. आत्मोन्नत असं होता आलं पाहिजे. म्हणून एक लंगोटी अंगावर असली काय, पूर्ण पोशाख असला काय, अविद्या अस्मिता क्लेश मेले की मग प्रतिप्रसव झाला. सावरकर मनाशी म्हणतायत योगशास्त्रांनी आपल्याला शिकवलेलं आहे. तेव्हा संकोच कसला करतोस. आता जे अग्निदव्य पुढे करावं लागणार आहे त्याची चुणूक सावरकरांना पाहायला मिळाली. पहिल्यांदा लंगोटीवर राहायचा प्रसंग आला. काही वेळेला पूर्ण कपडेही दिले जात असत नाही असं नाही. आणि दुसरं असं की 3 थाळ्या उथळ थाळ्या भरून दिल्या जात असतात. किती पाणी होत असेल 1 किंवा 2 तांब्या तेवढ्यातच स्नान करायचं. अरे एखाद दुसऱ्या तांब्यामध्ये स्नान. आपण किती बादल्या घेतो. 1-2 तांब्यामध्ये स्नान माणसाला होऊ शकेल का. शक्यच नाहीये. पण तसा प्रसंग आता आपल्यावर आलाय हे सावरकरांनी जाणलेलं होतं. नंतर त्यांना जे पाणी प्यायला देण्यात येत असे ते त्या बेटावरचं नव्हतं. त्यांना कुठलं पाणी देण्यात येत असे तर ते सगळं सरळ सागराचं पाणी देण्यात येत असे. पहिल्यांदा सावरकरांनी प्राशन केल्यावर थू ओळखून टाकलेलं आहे, तुमकून टाकलं आणि विचारलं अरे इतकं खारट कसं लागतं. त्यावेळेला रक्षक म्हणाला अरे सागराचंच पाणी सगळ्यांना देतात. शुद्ध केलेलं साधं पाणी सुद्धा प्यायला नव्हतं. सावरकरांना त्याच्यासाठी झगडा करावा लागलाय आणि केलेला आहे. अंदमानला आले त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आलं की अरे ही पूर्वेची द्वार आहेत आपली. अंदमान निकोबार बेट म्हणजे ही पूर्वेची द्वार आहेत भारतवर्षाकडे येण्यासाठी. इथे नौदलाचा सुंदरपैकी निश्चितच उपयोग करता येण्यासारखा तळ आपल्याला उभारता येईल. स्वतःला 50 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि हा द्रष्टा महामानव कशाचा विचार करतोय तर भारतवर्षाचा नौदलाचा अतिशय बलवान तळ अंदमानमध्ये निर्माण होईल. तसाच पश्चिमेला मालदीवला होईल. काय काय विचार त्यांच्या मनामध्ये येत आहे आणि या द्रष्ट्या महामानवाचं स्वप्न पुढे अंशतः खरंच ठरलेलं आहे. सर्वार्थाने सत्य झालं. इतक्या दूरवर हा महात्मा बघतोय. आल्याबरोबर
अंदमानमध्ये त्या तुरुंगात आल्याबरोबर पहिल्यांदा सलामी झडली त्या बारी अत्यंत क्रूर होता. चित्रपटाने परिचय करून दिलाय. असाच होता, अवाढव्य, लठ्ठ, उंचापुरा, धिप्पाड. आणि सावरकर त्यांच्या पुढे लहान होते, त्याचे कणीनं लहान होते. ज्या वेळेला सावरकरांना पकडून आणण्यात आलं त्यावेळेस तो गरजला आणि म्हणाला, हा काही वाघ नाही, सोडून द्या त्याला. सोडलं सावरकरांना आणि दंडुका हातामध्ये घेतलेला वाजवत हा बारी सावरकरांच्या पुढे येऊन उभा राहिला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या समोर अफजल खान असा तो उभा राहिला. सावरकरांची योग्यता त्याला माहिती नाही. दुर्दैव, इतिहासाचं दुर्दैव. एक लोकोत्तर क्रांतिकारक, बॅरिस्टर, सुशिक्षित, राष्ट्राचं स्वप्न पाहणारा द्रष्टा महामानव समोर आहे हे जाणण्याची क्षमता बारीमध्ये नव्हती. तो अत्यंत मनाने छोटा होता, अत्यंत क्रूर असा खलनायक होता, पराकोटीचा दुष्ट होता, मन संकुचित होतं आणि कैद्यांना किमान सुविधा असाव्यात असं वाटणारं त्याचं मन उदार नव्हतं. स्वातंत्र्यवीरांची योग्यता जाणण्याची त्याची क्षमताच नव्हती, पण सावरकरांनी आपल्या कर्तृत्वानं त्याची जाणीव त्याला करून दिली. त्याने विचारलं, तूच तो सावरकर काय? अतिशय उद्धट प्रश्न विचारलेला होता. आणि सावरकरांनी आत्मगौरवाने सांगितलं, पण संयमाने, होय मीच तो सावरकर. त्यावेळेला यांनी विचारलं, मार्सेलिसला तू सुडी टाकलीस काय? असं कशासाठी केलं? त्यावेळेला सावरकरांनी सांगितलं, सगळ्या त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून मी ते केलं. त्यावेळी तो म्हणाला, हे इतकं करून पुन्हा त्रासातच पडला नाहीस का? त्यावेळी सावरकर म्हणाले, असं करण्यामध्ये त्रासात जशी पडण्याची शक्यता असते तशी त्रासातून मुक्तता होण्याची शक्यता असते. म्हणजे कदाचित मी या तुरुंगातून मुक्त होईन असा संदेश सावरकरांनी दिला. त्यावेळी तो म्हणाला, अरे मी काही ब्रिटिश नाहीये, मी आयरिश आहे. फार धूर्त आहे, एका दृष्टीनं लबाड आहे. त्यावेळी सावरकर हसले आणि इंग्लंडच्या विरुद्ध, ब्रिटिशांच्या विरुद्ध सावरकरांनी काही बोलावं म्हणून तो म्हणाला का मी ब्रिटिश नाहीये, मी आयरिश आहे. त्यावेळेला सावरकर हसून म्हणाले की सगळ्या ब्रिटिश माणसांच्या बद्दल माझ्या मनामध्ये द्वेष आहे, अशी आपली गैरसमजूत असेल तर काढून टाका. मी लंडनमध्ये राहिलं आणि काही सुसंस्कृत, सभ्य, सदाचारी ब्रिटिश मी पाहिलेले आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदरच आहे. त्यावेळी तो चपापला आणि सावरकर उत्तराला प्रत्युत्तर कसं देतात आणि आपल्याला निरुत्तर कसे करतात याचं प्रत्युत्तर त्याला येत गेलं. तो क्षणभर निरुत्तर झाला. अनेक विषय त्यांनी त्या पहिल्या भेटीमध्ये बदलून सावरकरांनी निरुत्तर करायचा प्रयोग करून पाहिला. आणि तो म्हणाला, तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांना चिथावणी देता आणि खून पाडता हे तुम्हाला शोभतं का? त्यावेळेस सावरकरांनी विचारलं, आयरिश लोक हेच करत नाहीत का? आयर्लंड स्वतंत्र व्हावं म्हणून हे आयरिश क्रांतिकारक हेच करतात ना, तेव्हा तुम्ही तुमच्या लोकांना का सांगत नाही? आता तो इतका छटपटला, त्याच्या लक्षात आला हा सरस आहे मनुष्य आपल्यापेक्षा. त्यावेळेला तो म्हणाला, मार्सेलिस वेगळं, अंदमान वेगळं. मार्सेलिस म्हणजे अंदमान आहे असं समजू नका. इथे लोकांची नजर चुकून बाहेर पडायचा जर प्रयत्न केला काय तुमच्यावर परिणाम होतो पहा. आणि तो म्हणाला, इथून बाहेर पडलात आमचे सैनिक पकडतीलच, बेदम मारतीलच, पण इथे नरभक्षक राहतात, तुमचं मांस खाल्ल्याशिवाय राहणार नाही. सावरकर हसले आणि म्हणाले, होय मी जाणतो की अंदमान मार्सेलिस पेक्षा अवघड आहे, मला त्याची पूर्ण जाणीव आहे. या पहिल्या चकमकीमध्ये सावरकरांनी त्याचा पूर्ण धुवा उडवून टाकला आणि पहिल्यांदा पराभूत झालेल्या बारीच्या मनामध्ये ते शल्य सारखं राहिलं. तो सावरकरांना सारखं भासवायचा प्रयत्न करत असे की तुम्ही सामान्य कैदी आहात, तुम्ही राजकीय मोठे कैदी कोणी नाहीत. बिल्ल्याकडे बोट दाखवून सारखं 50 वर्ष तुम्हाला कैद झालेली आहे हे सारखं सांगत असतात. भारतामधल्या तुरुंगामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याने खवचटपणे सांगितलं तर की एका जन्मामधली, कारण सावरकरांनी अर्ज दिलेला होता, ही 50 वर्षांची शिक्षा मला एककालिक भोगता यावी. एककालिक भोगता यावी याचा अर्थ काय झाला? एककालिक भोगता यावी याचा अर्थ असा की एक पिढी किती वर्षांची धरतात? 25 वर्षांची. मग 25 वर्षांची मला शिक्षा झालेलीच आहे, आता पुन्हा त्यावर 25 वर्षांची मी शिक्षा भोगणं म्हणजे पुन्हा जन्माला येऊन भोगण्यासारखं आहे. म्हणून दोन्ही शिक्षा मला एकाच वेळेला 25 वर्षात द्या असा अर्ज सावरकरांनी केलेला होता. ब्रिटिश सरकारने तो फेटाळला आणि अधिकारी त्यांना सांगायला आला, पहिली तुम्हाला भोगायची आहे आणि नंतर पुन्हा जणू काही दुसरा जन्म झाल्यानंतर जी भोगायची असते ती तुम्हाला भोगावी लागेल. त्यावेळेला सावरकर किती दुर्दम्य होते. ते म्हणाले, मग हे ऐकून मला आनंदच झाला. का तर हिंदू धर्मातला पुनर्जन्माचा सिद्धांत तुम्ही मान्य केला. हा दुर्दम्य मनुष्य हा. अशा अवघड प्रसंगी त्याला सांगतात की हिंदू धर्माचा पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य केला आणि बायबलमध्ये सांगितलेला पुनरुत्थानाचा सिद्धांत तुम्हीच खोडून काढला. हे सांगणारा मनुष्य काय कोणत्या वैचारिक बैठकीवर असेल आपण कल्पना करा. इथे बारी बरोबर चकमक झडली आणि सावरकरांना 3ऱ्या मजल्यावर तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. खोली अतिशय छोटी होती
आणि आता सावरकरांना एक 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 गोष्ट दृष्टीला यायला लागली. कोण कोण कैदी आहेत, कोणत्या प्रवृत्तीचे आहेत, कोण राष्ट्रभक्त आहेत, कोण शिकून आलेत, कोण निरक्षर आहेत, कोण क्रूर आहेत. आणि एके दिवशी गंमत घडली. त्यांच्या खोलीमध्ये चिठ्ठीला बांधलेला एक दगड येऊन पडला. पहिल्यांदा तो थटला आणि खाली पडला, दुसऱ्या खेपेला आत येऊन पडला. आता तो ठेवायचं कुठे, कारण एकच पळापळ झाली आणि त्यांच्या खोलीकडे द्वारपाल रक्षक यायला लागले. हे सावरकरांना कळलं. आता ही चिठ्ठी ठेवायची कुठे, नष्ट करावी, खाऊन टाकावी, गिळून टाकावी, काय करावं. पण त्यातला लिहिलेला मजकूर महत्वाचा असणार. मग आता काय करावं. सावरकरांनी काय केलं असेल, आपण मनाची कल्पना करा. सावरकरांनी गुप्तांगामध्ये ती चिठ्ठी दडवली. काय सोसावं लागले या लोकांना. आरक्षी आले, द्वारपाल आले, सगळी झडती घेतली, कुठेही नाहीये चिठ्ठी. बाहेर पडल्यानंतर गुप्तांगातून चिठ्ठी बाहेर काढली आणि वाचलेली अंगातून बाहेर काढून मग त्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला होता आणि लिहिण्यात आलेलं होतं, इथल्या सगळ्या कैद्यांवर भरवसून राहू नका. काही हे सगळे त्या बारीला अनुकूल आहेत आणि या सगळ्या जास्तीत जास्त तिथे सैनिक कोण होते आणि कैदी कोण होते. कैद्यांमध्ये बहुसंख्य सगळे हिंदू, 90% 95% हिंदू. आणि त्यांच्यावर अधिकार गाजवणारे कोणते, काही पठाण, काही बलुची आणि काही मुसलमान. मिर्झा खान म्हणजे त्या बारीचा उजवा हात, अत्यंत क्रूर कर्मा होता. पठाणी होते, बलुची होते. आणि या सगळ्यांना छळण्यामध्ये त्यांना पराकोटीचा आनंद वाटत असे, फार छळत असे. सकाळी सगळे कैदी उठले की प्रातर्विधीला रांग लागत असे आणि त्याला वेळ किती द्यायचं हे बाहेरचा द्वारपाल ठरवत असे. तो जाऊन आत बसला की काठी वाजवत असेल, त्याला फरफटत बाहेर काढत असे कैद्या की दुसरा हात, मग तिसरा हात. कशी माणसं जगत असतील आपण कल्पना करा. पहिल्यांदा खच्चीकरण, लोकमान्य ज्यावेळेस तुरुंगामध्ये गेले पहिल्यांदा, त्यावेळेला संडासात पाणीच ठेवत नसत. कसे कैदी जगत असतील, किती कोणत्या दिव्यानं सामोरे जात असतील, आपल्या मनाशी केवळ कल्पना करा. हे सावरकरांनी पाहिलं आणि मग दुर्दैवानं असं घडत असे की जे खायला मिळत असे ते कदान एकदा सपाटून काम करून तुरुंगाच्या त्या खोलीमध्ये कोंडलं की पुन्हा शौचविधीला जाता येत नसे आणि कित्येक कैद्यांना रक्ती आव पडत असे, अमाऊस झालेला असे. काय करायचं. निसर्गाची हाक आल्यानंतर त्याच्यावर बंधन किती काळ ठेवणार आणि मग त्यांना तिथेच विधी होत असे. पाणी नसायचं, त्या नरकामध्ये त्यांना राहावं लागत असं. बाबाराव तिथे जाऊन पोचलेले आहेत आणि पिसतायत. कल्पना आहे बाबारावांची भेट केव्हा होईल, कशी होईल. आतून ओढ तर लागलेली आहे. आपला हा देव सदृश, जणू पिता सदृश असलेला हा भाऊ, मोठा भाऊ इथे आहे, भेट होणार का. त्यांना अर्धशिशीचा अत्यंत त्रास होता बाबारावांना. पुढे तर पोट इतकं बिघडलं, अस्थम्याचा त्रास व्हायला लागला, पोट अत्यंत बिघडलं, रक्त पडत असे प्रतिदिनी. तरी सुद्धा त्यांना बाहेर जायची परवानगी नसे आणि जर त्या खोलीमध्ये दुर्दैवानं त्याला विधी झाला कुणालाही तरी बेडी तडकवत असत आणि भिंतीला ताटच्या ताट असं उभं करून 8-8 दिवस शिक्षा दिली जात असे. स्वतः सावरकरांना या दिव्यामधून जावं लागलेलं आहे आणि इतका छळ केलेला होता सावरकरांचा की असं एकदा बेडीत घातलं आणि सरळ उभं केलं भिंतीला. ज्या वेळेला सोडवत असत त्यावेळेला खांदे आणि हात आहेत की नाही तेच कळत नसे. कसं सोचलं असेल दयाळू ब्रिटिश, सभ्य ब्रिटिश, सुसंस्कृत ब्रिटिश बरं काय. किती छळला असेल, किती त्रास दिला असेल. उघड्यावर पाऊस असो, काय वाटेल ते असो, तिथेच भोजन करायचं आणि ठरलेल्या वेळेत भोजन करायचं, असं सगळीकडे त्या तुरुंगामध्ये चाललेलं होतं. म्हणजे तो जो रक्षक असे त्या दिवशीला त्याच्या मनावर असे की यांना किती वेळ द्यायचा जेवायला, तेवढा जेवा नाहीतर मरा. त्या भाकरीमध्ये जळवा निघत असत, विषारी कृमी कीटक निघत असत. मृत्युंजय असं विष खाऊन पचवणारा तो मृत्युंजय दुसरं कोण. ज्याचा पिंड आणि ज्याचं शरीर सौम्य उत्तमातल्या उत्तम सात्विक सकस अन्नावर घडलेलं आहे, त्याला दररोज असं काही पोटात जाणं ही कल्पनाच किती भयानक आहे पहा. असल्या घाण विषारी जळवा, विंचू, तुकडे नानाविध प्रकारचे, माती, खडे सगळं अन्नामध्ये असे आणि ते सगळं बाजूला काढून अन्न सेवन करावं लागत असे. तो भारी छळच करत असे. ठरवूनच ठेवलेलं होतं यांना जितकं छळता येईल तितकं छळाईल. मानसिक दृष्ट्या हे कोलमडून गेले पाहिजे. सावरकर केव्हा कोलमडतायत याचा तो विचार करत होता. त्या बारीला नव्हे मृत्यूला सुद्धा पुरून उरले सावरकर. बारी पूर्णतः त्याचं खच्चीकरण करायचा प्रयत्न करत होता. आणि मग सावरकर आत आल्यानंतर 11 ऑगस्ट पुढल्या वर्षी 1911 मध्ये त्यांना काही मंडळी भेटायला. ही भेटायला आलेली मंडळी सगळी गोरी होती आणि सावरकरांच्या बरोबर त्यांना भारतीय इतिहासाबद्दल आणि विशेष करून 1857च्या स्वातंत्र्य समराबरोबर बोलायचं. त्यावेळी सावरकर म्हणाले मी बंदी आहे आणि बंदी बोलायला लागला की बारीसाहेब चुप बैस असं म्हणतात. आम्ही आपल्यावर संवाद कसा करावा, पहिली थप्पड बारीला मारले.
तेव्हा बारी म्हणाला, इतर कैद्यांपेक्षा आपण जरा वेगळे आहात, तेव्हा मी आपल्याला ही अनुमती देतो. त्यावेळेला ते जे गोरे लोक आलेले होते त्यांनी वेडी वाकडी विधान करायला प्रारंभ केला. ते म्हणाले, नानासाहेब पेशवे विकृत होते, त्यांनी काही स्त्रिया मारल्या, त्यांच्या तोंडात घाण कोंबली आणि हे सगळं लखनौला त्यांनी घडवून आणलं. त्यावेळेला हसायला लागले, कानपूरला घडवून आणलं असं बोलायला लागले. त्यावेळेला सावरकर हसले आणि म्हणाले, इतिहासाचा साधा अभ्यास तुमचा नाहीये, कारण त्यावेळेला ज्या कालखंडाचा आपण उल्लेख करत आहात त्यावेळेला नानासाहेब पेशवे कानपूरमध्ये नव्हते, तेव्हा त्यांनी हे करायचा प्रसंगच निर्माण होत नाही. अशी इतिहासाची साक्ष काढल्यावर एकदम चूक होऊन गेले ते. मग वेडवाकडे जेवढं बोलतील तेवढ्या सगळ्याच खंडन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं, शेवटी ते म्हणाले, तुमचे राजे नव्हते का हत्तीच्या पायाखाली देत असतात? सावरकर म्हणाले, अहो इंग्लंडमध्ये अशी पद्धत नव्हती का, साधी चोरी असेल तर त्याला फरफटत आणावं आणि जाहीर चौकामध्ये जाहीरपणे मारावं. आता का तो कालखंड उरलेला आहे? आणि सावरकरांनी दोन ह्याचं स्मरण दिलेलं आहे. एक चार्लस राजा जो मारला गेला त्याचं, आणि दुसरी राणी मेरी, ही स्कॉटलंडची होती. तिचं काही सोयरसुतक ब्रिटिश माणसांना नव्हतं. स्त्री असून सुद्धा तिचं मस्तक अत्यंत निर्दयी ब्रिटिशांनी धडा वेगळं करून टाकला. त्या राणीला मारलेला आहे. त्यावेळेला आलेल्या लोकांना थपडा बसल्या आणि माना खाली घालून मुखाट्यानं ते बाहेर पडले. इतका सावरकरांचा इतिहासाचा सांगोपांग अभ्यास होता. पण हे चाललेलं असताना 14 ऑगस्टला एक पत्र येऊन धडकलं. अंदमानमध्ये पत्र आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचं ते पत्र होतं. मुंबई विद्यापीठ ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी एक विशेष असा ठराव पास केलेला होता, संमत केलेला होता. आणि त्या अन्वये सावरकरांना कळवलेलं होतं की आपण तरुणांना चिथावणी दिली, ब्रिटिश सरकार विरुद्ध झुंजलात, सशस्त्र क्रांतीचा प्रयोग केला, ते साधन मानलं, स्वातंत्र्य साध्य मानलं, तेव्हा तुम्हाला जी बीएची पदवी दिलेली आहे ती आता काढून घेण्यात आलेली आहे. बीएची पदवी स्वातंत्र्यवीर सावरकरांची काढून घेतली. तुमची काढून घेतली तर कसं वाटेल? आपल्याला वाईट वाटेल की नाही? तेही अंदमानमध्ये सावरकर जणू यांना पार नेस्तनाबूत करून टाकायचा असा कट जणू ब्रिटिश सरकारने केलेला होता आणि त्यांनी सावरकरांची पदवी सुद्धा माघारी काढून घेतली. मग सावरकरांच्या लक्षात आलं की इथे आपल्याला झुंजावंच लागणार आहे. 1 महिना गेला आणि सावरकरांना कोलूला जुंपण्यात आलं. जे काम जनावरांनी करायचं ते सक्तीनं सावरकरांना करायला लावलं गेलं. अन्य कैद्यांना ते करावं लागत असे. पुन्हा छलका होता, चराट काढावं, ठोकावं, काथ्या करावा, हात रक्तबंबाळ व्हावे, हे तर घडत होतच. पण त्याच्या जोडीला कोलू होता, खोबऱ्याच्या टाकलेल्या असत वाट्या आणि इतक्या गच्च भरलेल्या अशा, त्यातून तेल काढण्यासाठी छाती फुटेपर्यंत ती दांडी ढकलावी लागतात. भयानक, अंगावर काटा येण्यासारखं होतं आणि सावरकरांना ते करावं लागत असे अक्षरशः. आणि ज्या वेळेला जेवणाची वेळ येत असे, प्रसंग येत असे, त्यावेळेला एका लंगोटीवर असलेला घामानी थपथपलेला तो कैदी, ज्याचे हात रक्ताळलेले, त्याला तिथेच उभ्या उभ्या अन्न सेवन करावं लागत असे. पुरे का आणखीन सांगू? याच्यापेक्षा कितीतरी सोचलेला आहे. त्या सोचण्याला काही मर्यादाच नाही. आणि असा कोलू चालू, छाती फुटायची पाळी, म्हणजे गुंडातले गुंड जे बलाढ्य असतात ते कोलू म्हटले की लटलट कापायला लागत असतात. सावरकरांनी कसा कोलू फिरवला हा दुर्दम्य. आत्मा इतका सतेज होता आणि आत कृतनिश्चय इतका होता, म्हणूनच सावरकर तो कोलू चालवू शकले, अन्यथा अशक्यच होतं जवळजवळ. पण तो कोलू सुद्धा चालवलेला आहे. एकांतामध्ये बंदिवासामध्ये त्यांना कोंडलेला आहे. त्यांना उभ्या भिंतीला सरळ बांधून घालण्यात आलेला आहे. त्यांच्या गळ्यामध्ये अंगावर अशा बेड्या घातल्या की लोखंडी सळे असत, सरळ बार फेटर्स त्याला म्हणत असत आणि त्या वाकत नसत मध्ये. याचा अर्थ काय झाला की तुम्ही बसलात आणि पाय जवळ घ्यायचे म्हटले तर तुम्हाला घेता येत नसा. गुडघ्यात पाय वाकवताच यायचं नाही. कोपरातून हात वाकवायचे म्हटले वाकवता येतं, असेच हात आणि पसरलेले पाय तसेच. एक तर तसे उभे राहा किंवा तसे बसा, नाही बसता येतच नसे, तसेच टेकून उभा राहायचं भिंतीला. काय सोचलं असेल? काही वेळेला हात मागं बांधून घालत असत, इतका वेळ की खांदे आणि हात पराकोटीचे दुखत असतात. हे सगळे प्रयोग बारीनं करून पाहिलेले होते. जितकं नमवता येईल सावरकरांना नमले नाहीये. आणि सावरकरांनी अपूर्व प्रयोगाला तिथे प्रारंभ केला. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की ग्रंथ वाचणं आमचा हक्क आहे. तिथे अनुमती होती सरकारची आणि आम्हाला ग्रंथ आणून द्या. बारी काय करत असे की ग्रंथ 2-4-5 मिनिटं एखाद्या कैद्याच्या हातात द्यायचा. एकदा तो दिला की तो मरे तोपर्यंत तोच ग्रंथ, दुसरा नाही. सावरकर म्हणाले आम्हाला जो ग्रंथ हवा तो मिळालाच पाहिजे. आणि शेवटी झुंजून झगडून त्यांनी ग्रंथ मिळवले. आपल्याला आश्चर्य वाटेल, ब्रिटिश सरकारची अनुमती मिळवली आणि ग्रंथ मिळवले आणि पुढे तर जे जे म्हणून अशिक्षित होते त्यांना धडे द्यायला प्रारंभ केला.
त्यांना धुळाक्षर मुळाक्षर गिरवायला शिकवलेले आहेत. जे पळाकोठीचे अडाणी होते त्यांना अक्षरं लिहायला शिकवली, त्यांना साक्षर केलं, त्यांना वाचायला शिकवलं, त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे दिले. आणि सावरकरांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की मला खरोखर अनुभवाला आलं आणि ते असं अनुभवाला आलं की जितके गुंड अधिक तितके त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती लवकर भरे आणि जितके सुशिक्षित असत तेच जरा कसरत असत आणि त्यांना भीती अशी वाटत असे की बारी हा आणखीन काही करेल काय. तुरुंगामध्ये इतके अत्याचार चालत असत. इंदुभूषण सारखा महान क्रांतिकारक इतकं छळले, त्याला इतकं छळून काढलं की शेवटी त्यांनी आत्महत्या केली. टांगून घेतलं. आत्महत्या का खून? सावरकर म्हणाले याला इतकं छळलं की दुसरा मार्ग इंदुभूषण पुढे शिल्लकच राहिलेला नव्हता. उल्हासकर दत्त या नावाचे बंगाली क्रांतिकारक होते. ते कशालाही वाकले नाही. भले मग शिल्का असू दे, भले कोलू असू दे, त्यांना वेताच्या छडीनं झोडपून काढा, कशाचाच परिणाम होणार नाही. त्यावेळेला बारी नावाच्या नरराक्षसाने त्यांच्यावर भयंकर प्रयोग केला. विजेचे त्यांना इतके अनंत झटके दिले. त्यांच्या किंकाळ्याने ते सगळं तो कारावास, तो सगळा तुरुंग दणाणून जात असे. त्यांना मृत्यू आला नाही पण ते वेडे पिसे होऊन जातील इतके विजेचे झटके चटके या नीच बारीनं त्या उल्हासकर दत्तांना दिलेले होते. किती सोसला असेल. नानी गोपाळ सारखा क्रांतिकारक, वयानं लहान असलेले इंदुभूषण काय, नानी गोपाळ काय, अन्न त्याग केलेला होता. शेवटी सावरकरांनी कृतनिश्चय केला आणि ते म्हणाले नानी गोपाळ तू जर अन्न त्याग केलास तर मलाही करावं लागेल. आणि स्वतः त्यांनी उपवासाला प्रारंभ केला. अन्न त्याग केलेला आहे. आणि त्यावेळेला नानी गोपाळाला पुन्हा नाईलाजानं अन्न सेवन करावं लागलेलं. आपल्यासाठी या देव माणसाला शिक्षा नको, या लोकोत्तर महात्म्याला शिक्षा नको. नानी गोपाळनी पुन्हा अन्न सेवन केलं. त्यावेळी मिर्झा खान त्यांना म्हणाला पहा सावरकर हा कसा आहे, पहा तुमचा शिष्य असेल पण पठाणाचा पोर असावा तसा धाडसी आहे. त्यावेळी सावरकर हसले, उपहासात्मक हसले. ते मिर्झा खानला लागलं आणि सावरकर म्हणाले अरे कशाला पठाणाच्या अवलादीचं सांगतोस, तुझ्यासारखा पठाणाचा हा पुत्र असता तर त्यांनी काय केलं असतं, तू करतो तेच केलं असतं, ब्रिटिशांच्या बूट चाटले असते. हा नानी गोपाळ खरा हिंदू आहे, त्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला आहे आणि म्हणून त्यांनी हा अन्यथा केला राष्ट्राच्या विमोचनासाठी, स्वातंत्र्यासाठी. एवढी साधी गोष्ट कळत नाही आणि मिर्झा खान थप्पड मारल्यासारखा गप्प होऊन गेला. त्या तुरुंगामध्ये अशा नरक यातना भोगत असताना बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकरांची भेट झाली. काय वाटलं असेल परस्परांना. ज्या वेळेला बाबाराव तर झिजलेले होते पण तात्यानं पाहिल्यानंतर पाय लटपटले बाबारावांचे आणि ते म्हणतात अरे तात्या तू सुद्धा इथेच या अंदमानामध्ये, आता इथून बाहेर कसा पडणार सांग, अशक्यच आहे बाहेर पडणं. तू जो क्रांतीचा स्वातंत्र्याचा यज्ञ पेटवलास तो आता कोण चालवणार पुढे. त्यावेळेला सावरकर दुर्गम्य होते. त्यांनी सांगितलं काही गोष्टी तुरुंगामध्ये जाऊन हाल अपेष्टा सोसून देह चंदनासारखा झिजून साध्य होत असतात. माझ्या या अंदमानामध्ये येण्यामुळे भारत राष्ट्राला मला खात्री आहे लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय हो, काय हा माणसाचं काळीज असेल, काय या माणसाची बुद्धी असेल, आपण आपल्या मनाची कल्पना करा. त्या कालखंडामध्ये बहुतेक अधिकारी हे मुसलमान होते आणि धाक दपटशा दाखवून अनेक हिंदूंना काय करत असत, मुसलमान करत असत. हे सावरकरांच्या लक्षात आल्यानंतर सावरकरांनी पहिला प्रयोग केला की कुणालाही बाटू द्यायचं नाही, एकही हिंदू मुसलमान होता कामा नये. हे त्यांनी केलं. इतकंच नव्हे, शुद्धीकरणाचा प्रयोग त्या कारावासामध्ये करायला प्रारंभ केला. स्वतःच्या जवळ त्याला ते बसवून घेत असत आणि त्याच्याबरोबर जेवत असत. पहिल्यांदा काही जणांना संकोच वाटायचा. बॅरिस्टर बाबूच करतायत म्हटल्यानंतर इतरही त्यांच्या जोडीला बसायला लागले आणि त्या तुरुंगामध्ये एक वातावरण पलटूनच गेलं. धक्काच बसला सगळ्यांना की सावरकर हा क्रांतीचा प्रयोग करतायत. बाबारावांनी, तात्यारावांनी एक प्रयोग केला होता. न बोलता शेजाऱ्याला संदेश कळवायचा. कसा कळवायचा? बेड्या आपटत असत. बेड्यावर एक सांकेतिक भाषा बसवलेली होती. तर बेड्या आपटायच्या आणि शेजारी त्यांनी पलीकडे आणि पाहता पाहता संदेश हा सगळीकडे जात असे आणि एका वेळेला सगळेजण अन्न त्याग करत असत आणि त्या बारीचा जळफळाट होत असे की सगळेजण एका वेळेला हे कसं करतात. त्याला माहिती नव्हतं. बेड्यांचा प्रयोग करून हा सगळा संदेश हा सावरकर बंधूंचा प्रताप होता. बाबारावांनी प्रारंभ केला. कदाचित त्याला पूर्णता तात्यारावांनी आणलेली असेल. एवढंच करून तात्याराव थांबले नाही तर त्यांनी हिंदूंची संघटना
त्या तुरुंगामध्ये सुद्धा बांधायला सुरुवात केली. मुसलमानांना शुद्ध करून घ्यायला प्रारंभ केलं आणि मिर्झा खान दारीच्या विरुद्ध अशी आघाडी उघडली की त्याचे प्रतिध्वनी गुप्त पत्र सुद्धा तात्यारावांनी बाहेर पाठवले. काय सांगायचं, कशी पाठवली असतील, चमत्कार आहे. एवढा कडेकोट बंदोबस्त, इतक्या लांब असलेलं अंदमान बेट, पण भारतामध्ये त्यांची काही गुप्तपत्र येऊन पोहोचली आणि त्याला प्रगटन सुद्धा मिळालं. लंडनच्या पार्लमेंटमध्ये त्याचे प्रतिसाद उमटले. क्रॅडॉक त्यांना भेटायला आलेला होता. त्यांनी पाहणी केली की लोकांना काय काय मिळते. कारण एकदा लंडनच्या पार्लमेंटमध्ये सांगण्यात आलेलं होतं की क्रांतिकारांना काना शिक्षा अगदीच छोटी दिली जाते. मग तर बारी फार माजलेला होता. क्रॅडॉकला इतका पराभूत करून टाकलाय की तो म्हणाला मग आपण पत्र का लिहिलं नाही. त्यावेळी सावरकर म्हणाले माझं पत्र स्वतंत्रपणे जाईल. चालेल. त्यावेळी तो म्हणाले हे चालणार नाही, इथे आपण बंदीखान्यात आहात, आमच्याच माध्यमातून जाईल. त्यावेळी सावरकर म्हणाले तुमच्या माध्यमातून गेले तर मी तुम्हाला जो कबुली दिला म्हणजे तुम्ही आमच्यावर अत्याचार करता हेच प्रगट करण्यासाठी लिहिलं असा त्याचा भावार्थ होईल. म्हणजे आमच्या मनातला जो भाव आहे तो आम्हाला प्रगट करायला काही वावच राहणार नाही. तेव्हा हे आम्हाला अमान्य आहे. क्रॅडॉकनी प्रश्न विचारावे आणि तिथे असलेल्या अनेक कित्येक पिचणाऱ्या कैद्यांची दुःख सावरकरांनी त्यांना दाखवून दिली. एक एक वर्ष मागं पडत गेला, हळूहळू मागं पडत गेलेलं आहे आणि सावरकरांचं नाव त्या तुरुंगामध्ये सुद्धा पराकोटीच्या आदरानं घेऊ जावं लागलं. एक एक वर्ष मागं पडलं आणि नारायणराव भेटीला आले. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये येसूवहिनी, यशोदावहिनी गेलेल्या होत्या. किती सोचलं त्या माऊलीनी तोड नाही. या सगळ्या भावंडांना शिक्षा झाली. रात्या घरामधून नाशिकचं त्यांचं घर उद्ध्वस्त करून अत्यंत नीचातल्या नीच, अधमातल्या अधम, पापीतल्या पापी ब्रिटिशांनी त्या माऊलीला घराबाहेर काढलं. माझ्या मनामध्ये नेहमी येतं एक ग्रंथ लिहावा, द ब्लॅक हिस्ट्री ऑफ द व्हाईट पीपल. ऐतिहासिक सत्य आहे, तेव्हा तरी लिहिणार आहे नक्की. हे जगाला कळलं पाहिजे नीच लोकांनी किती जगावर अन्याय केला. आज सगळी जी शीतयुद्ध आहेत जगामध्ये चालले आणि रक्तपात जगात चाललेला आहे त्याचं मूळ पाप कुणाचं आहे? युरोपियन्स आणि प्राधान्यानं ब्रिटन. हे सगळे बुभुक्षित बाहेर पडले आणि जगाला छळत गेले आणि त्याच्यामुळे जगातलं सगळं शांतीचं वातावरण हरवून गेलं. पराकोटीचे बुभुक्षित, केवळ बंदूक होती आणि सामर्थ्य होतं म्हणून लुटत गेले जगाला. याच्या पलीकडे काय केलं? आणि वर अनुशासनाने म्हणजे सभ्य लुटार, दुसरं काय म्हणायचं? सावरकर तोपर्यंत तिथेच होते, नंतरही तिथे होते. बारीवर मात करून 1909 साली स्वातंत्र्याच्या यज्ञाला लंडनमधून प्रारंभ झाला. 1921 पर्यंत 20-21 पर्यंत देह इतका धारेवर धरलेला होता. ज्या वेळेला अंदमानला सावरकर गेले म्हणजे त्यांना शिक्षा घोषित झाली त्यावेळेला वय किती होतं? 27 वर्ष 8 महिने 3 दिवस. तरुण होते म्हणूनच निभलं. कसं निभलं असतं नाही तर? बाबाराव मोठे होते पण त्यांनी किती सोचलं त्याच्यामध्ये. 2 मे नंतर 1921 या दिवशी दोघांना बाहेर काढण्यात आलं आणि ती आज्ञा सावरकरांनी घेऊन माघारी यायला निघाले. आता मनामध्ये एकच ध्यास आहे, भले आपल्यावर निर्बंध असो पण एक देव, एक देश, एक भाषा, एक राष्ट्र हाच विचार आपल्या सगळ्या बांधवांच्या मनामध्ये भरवून द्यायचा. ही भूमिका तात्यांच्या मनामध्ये आता उपजलेली होती. त्या तुरुंगामध्ये असताना या महाकवीनं 4-4 ओळी भिंतीवर लिहाव्यात, ते पुसून टाकावं, कंठस्थ करून पुन्हा पुढच्या लिहाव्यात, असं करून महाकाव्य निर्माण केलं. लोककवी मनमोहननी बरोबर म्हणून ठेवलेलं आहे की सागराला पालांडून दोघच गेले, एक हनुमंत दुसरे आमचे सावरकरच. काय सुंदर लिहून ठेवले, अप्रतिम एकदम. आणि त्यांनी एक काव्य लिहिलेलं आहे की काव्य लिहायचं कशावर? हातात लेखणी नाही, काही नाही. आणि त्यावेळेला म्हणे स्वातंत्र्यवीरांनी विनंती केली आणि सांगितलं आकाशात तू ये. आकाश नाही म्हणाला. आकाश म्हणाले नाही, धरतीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. जाऊ दे म्हणाले, नाही तर नाही. आकाश पंचमहाभूतापैकी कुणी मदतीला आलं नाही तरी चालेल. ईश्वराने बुद्धी दिली, सगळा देह पिचून निघाला पण आत्मा, बुद्धी आणि राष्ट्रभक्ती तितकीच सतेज होती. महाकाव्याची रचना केली. बाहेर पडले, दोन्ही बांधव बाहेर पडले, एकत्र यायचं भाग्य लाभलं. केवढा आनंद. आणि मातृभूमीचं दर्शन झाल्यानंतर तात्या म्हणतायत, पहा बाबा, गदगदून गेलेले दोघं, मातृभूमीचं दर्शन झालं. विवेकानंद जसं म्हणाले ते बाहेर पडलो त्यावेळेला मातृभूमी पवित्र होतीच. आता मातृभूमीचा कण कण पवित्र झालेला आहे. केव्हा एकदा तिथे मस्तक टेकवतो असं मला झालेलं आहे. हे विवेकानंद बोलले. तात्यारावांची अवस्था, स्वातंत्र्यवीरांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. सावरकर हे अग्निदिव्य, अग्निदिव्यापेक्षा भयंकर असं काहीतरी घडलं. त्याच्यावर मात करून ते सोसून पिचून झिंजून
सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बाहेर पडले आणि पुन्हा मातृभूमीला आले. पण सरकारचा निर्बंध त्याच्यावर होता. तो असून सुद्धा तात्यारावांनी रत्नागिरीला असताना जी अलौकिक सामाजिक क्रांती केली ती कशी केली ती उद्याच्या प्रवचनामध्ये आता पाहायची. काळ पाण्याचं दिव्य सावरकरांनी केलं ते मनामध्ये धारण करा. तरुणानं तरुणीनं राष्ट्रभक्तानं आपल्या मनाशी जरा आठवून बघा हे दिव्य त्यांनी कसं केलं असेल. ती प्रेरणा आपण घेऊया. जरा त्याग करायला जरा झिजायला शिकूया. अन्यायाविरुद्ध झगडायला झुंजायला शिकूया. हे चांगलं न्यायाचं नवीन राष्ट्र बनवायला शिकूया. आज जे जे ऐकलं उच्चारलं आपण कर्णपुटामध्ये धारण केलं ते हृदयस्थ करूया. जमलं तर कंठस्थही करा. बुद्धीमध्ये धारण करा अशी प्रार्थना आपल्याला करतो. सांगता आज तिथेच काही काल आपण विरमूया. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. वंदे मातरम. भारत माता की